शिवाजी महाराज की जय। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब के वेदिकेवर की आपले शुभ सन्माननीय खडके साहेब, सन्माननीय दरेकर साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ करावं। सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपणास देखील विनंती करतोय की आपल्या शुभ प्रज्वलन करावं। उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष अभिनय कोळी साहेब, त्याचबरोबर सन्माननीय या गौरवनिमान सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती परेश ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ प्रज्वलन करावं। या संस्थेचे सचिव भरत मोरे साहेब आपणास देखील विनंती करतो की आपल्या शुभ प्रज्वलन करावं। सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ प्रज्वलन करावं। स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम। पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थाचा संघ मर्यादितच्या विद्यमाने व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सहकार्याने सहकारी गृहनिर्माण संस्थेचा इमारतीचा स्वयंपूर्ण विकास याबाबत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले गटनेते विधान परिषद भारतीय जनता पार्टी अध्यक्ष मंगल बँक सन्मान्य आमदार प्रवीण दरेकर साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया। आता या सोहळ्याचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। विधान परिषद सन्मान्य आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत, पाटील साहेब उपस्थित आहेत। मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी स्वागत या ठिकाणी करतोय आणि त्या स्वागत आणि सन्मान सोहळ्याला या ठिकाणी मी सुरुवात करतोय। सर्वप्रथम या ठिकाणी पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष पुंडलिक काटकर, सल्लागार नितीनभाई पाटील आणि सचिव भरत मोरे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आजच्या सोहळ्याचे प्रमुख दरेकर साहेब यांचे या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय। पत्रकार आहेत, जरा तुम्ही त्यांना फोटो काढू द्या आणि मग नंतर ते बोलू। 2 मिनिटं ते पत्रकार बांधू आहे, आपण घेऊ। सन्माननीय अध्यक्ष पुंडलिक काटकर, सल्लागार सन्माननीय नितीनभाई पाटील आणि सचिव भरत मोरे या मान्यवरांना करतो आणि खुर्ची दर्शी हिंदवी स्वागत संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भेट देऊन त्यांना या ठिकाणी स्वागत करतो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अच्छा, या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय दरेकर साहेब यांचं पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वागत। आजच्या सोहळ्याचे प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी स्वागत करतो। मी शहराध्यक्ष अनिल भगत, सरचिटणीस अमितजी ओझे आपणास विनंती या ठिकाणी करतो की सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतो। शहराध्यक्ष सन्माननीय अनिलजी भगत, सरचिटणीस सन्माननीय अमितजी ओझे, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत। स्वागत करूया। मी अभिषेक पटवर्धन आणि महेश सर देसाई ॲडव्होकेट चेतन जाधव आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित विधान परिषद सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतो। मंचावरती उपस्थित उत्तर जयगिरीला अतिशय सन्माननीय अमराजी कोळी साहेब आपलं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो। मी रुपेश नागवेकर आपणास विनंती करतोय, महेश देसाई आपणास विनंती या ठिकाणी करतो की उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी सन्माननीय अध्यक्ष अभिनय कोळी साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं। मी सुमित सुंदर आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित तालुका अध्यक्ष सन्माननीय अरुण भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती समोर सुमित सुंदर आपणास विनंती या ठिकाणी करतो की तालुका अध्यक्ष सन्माननीय भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं। सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती पनवेल ठाकूर साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे। सन्माननीय जयंत पाटील साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे। शहर अध्यक्ष सन्माननीय अनिल भगत साहेब आपण देखील या ठिकाणी स्वागत करतोय। मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं
आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिराच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी स्वागत करूया. मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मान सोहळ्यानंतर मी पदवी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष कुंडलीजी काटकर साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतो की आमच्या या मार्गदर्शन शिबिराच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं अशी विनंती सन्माननीय कुंडलीजी काटकर साहेब आपणास या ठिकाणी करतोय. सुस्वागतम. आजच्या आपल्या स्वयंपूर्ण विकास सहकारी बँक स्वयंपूर्ण विकास कार्यक्रमाला उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक राहिलेले लाभलेले प्रवीण भाऊ दरेकर, आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, विक्रम पाटील साहेब, अनिल भगत आणि सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आणि आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यांचं मी स्वागत करत आहे. प्रत्येक मानवाला जन्मापासून अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आहेत आणि त्या मरेपर्यंत त्याच्या आवश्यक गरजा आहेत. अन्न वस्त्र पनवेल हे शहर देशाच्या आर्थिक राजधानीच्या गेटवरती आहे आणि प्रत्येकाची अन्न आणि वस्त्र ही गरज सहजासहजी भागते, मात्र निवाऱ्याची गरज सहजासहजी भागत नाही. त्यासाठी प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील पुंजे खर्च करावे लागत असते. ज्या इमारती जुन्या आहेत किंवा ज्या सहकारी संस्थांच्या इमारती जुन्या आहेत अशांचा पुनर्विकास करत असताना काही अनियमितता येत होती. त्यामुळे शासनाने 2009 आणि 2019 साली वेगवेगळी परिपत्रक काढून पुनर्विकास कशा पद्धतीने केला पाहिजे याबाबत मार्गदर्शक तत्व दिलेले आहे. हा पुनर्विकास होत असताना सुद्धा त्या परिपत्रकाच्या माध्यमातून पुनर्विकास होत असताना सुद्धा इमारत विकास किंवा जे पीएमसी असतात त्यांच्याकडून संस्थेची गळीचेपी होत असते आणि त्यामुळे परत आणखी तिथे फसवणुकीचा प्रकार होत असतो. आणि ह्या सर्व फसवणुकीचा प्रकार टाळण्यासाठी आपले दरेकर साहेब यांनी लक्ष घालून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः संस्था कसा पुनर्विकास करू शकतील याबाबत अथक प्रयत्न करून मुंबईतला त्यांनी 2-3 प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत. मागच्या जे 15 प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत. मागच्या 15 दिवसापूर्वी आय थिंक 800 लोकांना चाव्यांचं वितरण केलेलं आहे. आणि मी त्या कार्यक्रमाला मी सुद्धा गेलो होतो. एकदम म्हणजे अफलातून कार्यक्रम तो पुनर्विकास केलेला आहे. मला भाऊ आमची एक तुम्हाला विनंती आहे की पुनर्विकास स्वयंपूर्ण विकास करत असताना निधीची कमतरता भासते. आज तुमची मुंबई बँक संस्थांना कर्ज वगैरे देते, पण आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आमची जी मदर संस्था आहे ती संस्था आम्हाला सभासद सुद्धा करून घेत नाही. आम्हाला फक्त ते त्यांच्याकडे सिक्कीम फंड आणि इतर निधीची गुंतवणूक करा एवढंच फक्त आम्हाला आमच्यावरती बर्डन लागतात. आम्हाला सभासदी करून घेत नाही. त्यामुळे आम्हाला ते कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्याची शक्यता कमी आहे. तर ह्या बाबतीत आपण आम्हाला अर्थपुरवठ्याच्या संदर्भात सुद्धा आपण मार्गदर्शन करावं. नुसतं मार्गदर्शन नको आहे तर आपल्याकडून आम्हाला त्याबाबत सहकार्य सुद्धा अपेक्षित आहे. पहिल्या म्हणजे मोठ्या कार्यक्रमात बोलत असताना माझी थोडी भूमी वळत आहे, त्याबद्दल माफी मागतो आणि मी माझं इथं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय सरकार. आणि त्यानंतर ज्यांचं आपल्याला खरं या ठिकाणी लाभणार आहे ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे सन्माननीय राजेंद्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचं स्वागत देखील मी या ठिकाणी करू इच्छितो. मी नितीनभाई पाटील आपणास विनंती या ठिकाणी करतो की सन्माननीय राजेंद्र पवार साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं आणि मी सर्वांना विनंती या ठिकाणी करतो की आपण मंचावरती यावं. सन्माननीय राजेंद्र पवार साहेब यांचं आपल्याला विशेष या ठिकाणी मार्गदर्शन देखील आपल्याला लाभणार आहे. ते विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे सन्माननीय राजेंद्र पवार साहेब यांच्या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. मी सन्माननीय नितीन पाटील साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतो की राजेंद्र पवार साहेब यांचं जोरदार स्वागत करावं. सर आणि जास्त वेळ मी राजेंद्र पवार साहेब मी आपणास विनंती या ठिकाणी करतो की या ठिकाणी आम्हाला आपण संबोधित करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. सहकारी
गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास, स्वयं पुनर्विकास या विषयावरील पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सहकार्याने आज या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित भाजपा गटनेते दरेकर साहेब, स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व उपस्थित गृहनिर्माण संस्थांचे सभासद बंधू भगिनी. माझा परिचय करून देताना मी सहकार विभागाचा सहनिबंधक आहे असे सांगितले, परंतु डिसेंबर 2020 ला मी रिटायर्ड झाले. कारण जनरली सरकारी अधिकाऱ्याचा ऐकायला कंटाळवाणं होईल म्हणून लोक तयार आणि पहिल्या भाषणाच्या वेळेला तर अजिबात तयार. दुसरं असं की सरकारी अधिकाऱ्याचं पत्र नोटीस आपल्याला पहिल्या पट्ट्यात वाचल्यावर समजत नाही, बऱ्याचदा तर ती छापलेली पण नीट नसते. 4 वकिलांना विचारल्यावर त्याचे 4 अर्थ निघतात. मग अशा वेळेला याचं कशाला ऐकायचं असा भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसत असेल तर तुमचा गैरसमज मी दूर करतो. एक तर मी रिटायर आहे, दुसरं नाशिक मधल्या माझ्या सहकारी संस्थेचा पुनर्विकास मी केलेला आहे, म्हणजे पुनर्विकासाच्या प्रक्रियेत मी गेलेलो आहे. तिसरं 2002 पासून सहकार मंत्र्यांकडे वैधानिक आदेश सुनावणी मंत्र्यांबरोबर घेऊन तयार करण्याच्या कामात माझा सहभाग राहिला. त्यामुळे या विषयाच्या सगळ्या प्रश्नांची मला माहिती आहे, कारण ते सगळे वाद शेवटी मंत्र्यांच्या दालनात येऊनच मिटतात किंवा वाढतात आणि हायकोर्टात. आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे मी सहनिबंधक सिडको म्हणून सुद्धा जवळपास 1 वर्षभर काम केले. मित्रांनो, एवढं सगळं सांगितल्यानंतर माझ्या समोर जरी हे पुनर्विकासाचं परिपत्रक असतं तरी ते वाचून दाखवणे किंवा त्याच्यातले मुद्दे सांगणे हे मी टाळणार आहे, कारण ते जवळपास सगळ्यांना माहिती आहे. मला एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे. आपल्याला मान्यवरांचं मार्गदर्शन स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीत घ्यायचं आहे आणि त्यांच्याकडून आपल्या काही अपेक्षा सुद्धा आहेत, कारण ते एका मोठ्या बँकेचे चेअरमन सुद्धा आहेत. कारण पैशाशिवाय स्वयं पुनर्विकास होत नाही हे महत्वाचं आहे. आणि पैशाबरोबरच दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, तुम्ही विकासकाकडे जा किंवा स्वतः स्वयं पुनर्विकास करा, सभासदांची मानसिकता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी पदाधिकारी किती आहेत मला माहिती नाही, पदाधिकाऱ्यांना छळणारे सभासद किती आहेत मला माहिती नाही, पदाधिकारी नसताना सुद्धा संस्थेचं चांगलं काम करणारे सभासद किती आहेत हे देखील मला माहिती नाही. परंतु मला एवढंच माहिती आहे की ज्यांच्या सोसायट्यांची इमारत जुनी झालेली आहे तो प्रत्येक जण रात्री झोपताना आपल्या नव्या घराचं स्वप्न बघतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संस्थेच्या गेटवर आल्यानंतर अरे चेअरमन कडे परवा नवीन टीव्ही आला, यांनी बिल्डर टाकला की अरे परवा तो खालच्या मजल्यावरचा परब आणि 4 लोक त्या बिल्डरच्या ऑफिसच्या जवळ दिसले मला, सेक्रेटरी चेअरमनला. मित्रांनो, ही मानसिकता आपली असेल तर आपल्या संस्थेचा पुनर्विकास होणार नाही. घेऊन घ्या तुमच्याकडे. आपण जोपर्यंत विश्वासाचं वातावरण निर्माण करत नाही, महाभारताप्रमाणे आम्ही 105 या भूमिकेत तुम्ही जात नाही, सायंकाळच्या पार्ट्यांमधून विकला जाण्याचा थांबवत नाही, तोपर्यंत तुमच्या संस्थेचा पुनर्विकास होणार नाही. ही मानसिकता तुम्हाला कोणत्याही परिपत्रकात सापडणार नाही, कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. ही मानसिकता तुम्हाला तुमच्या मनात निर्माण करावी लागेल आणि ती संस्थेच्या नोंदणीपासून निर्माण करावी लागेल. सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे हे देशची संपत्ती आहे, म्हणजे कोणाचीच नाही. पाणी येत आहे, जिन्यात लाईट आहे, कचरा उचलला जातोय, चेअरमन सेक्रेटरी बघतायत सगळं, ते तुमचे लोक करतात. ज्यावेळी इमारत जुनी होते, पुनर्विकास करायचा होतो, त्यावेळेला प्रत्येक जण मालक झाला. 30 वर्ष इमारतीमध्ये काय प्रश्न निर्माण झाले याचा कधीही विचार न करणारा सभासद
रिडेव्हलपमेंट हा शब्द ऐकला, माझे हक्क ऑडिट झालं का, मीटिंग झाली का, अरे बाबा 30 वर्षात तू किती सर्वसाधारण सभांना, 30 वर्षात संस्थेची किती बिलं तू भरली, प्रॉपर्टी टॅक्स कमी करण्यासाठी तू कधी गेला महानगरपालिकेत, आमदार साहेबांकडे आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो तेव्हा तू गावाला का निघून गेला. मित्रांनो, संस्था आपली आहे ही आपलेपणाची भावना प्रत्येक सभासदामध्ये असेल तर पुनर्विकासाचा स्वप्न बघा. स्वयं पुनर्विकास तर फार लांब राहिला, कारण पुनर्विकासात बिल्डर नेमला की भाड्याच्या घरामध्ये निवांत झोपायला तुम्ही मोकळे होता, पण स्वयं पुनर्विकासामध्ये सदनिका विकण्यापर्यंतचं काम तुम्हाला करावं लागतं. विकलं तर तुम्हाला फायदा होईल. विकताना अमक्याने तमक्याला तमक्या किमतीत काय विकलं, झाले भांडण. म्हणजे स्वयं पुनर्विकास ही बिकट वाट आहे. पुनर्विकास ही सुद्धा बिकट वाट आहे. बिल्डर मिळेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट मिळेल, पण ही मानसिकता कुठून आणणार. ही मानसिकता तुमच्या मनामध्ये कशी निर्माण होते, ज्यावेळी तुम्ही संस्थेच्या कामामध्ये मी सुद्धा सहभागी, संस्थेकरता 2 पैशाची झळ मी सुद्धा सोसेल, मी द्वेष करणार नाही, मी कुणाशी स्पर्धा करणार नाही. चेअरमन सेक्रेटरी हे सेवाभावी प्रवृत्तीने काम करतात, तसंच चेअरमन सेक्रेटरी असलेल्या व्यक्तीने आपण मालक नाही, आपण सेवक आहोत या दृष्टीने काम केलं तरच. आता तुम्ही मला खूप ज्ञान शिकवलं, ते जाऊ द्या, आम्ही गेल्यावर बघू काय काय कसं जायचं स्वयं पुनर्विकासाला. आपली इमारत जुनी झालेली आपल्याला दिसते, शेजारची जुनी झालेली इमारत नवी झालेली आपल्याला दिसते. मग आपण काय करायचं, मग आपण या सर्क्युलरचा आधार घ्यायचा. भांडण करायला नाही आधार घ्यायचा, पहिलं पाऊल टाकायला आधार घ्यायचा, सगळ्यांनी एका कागदावर अर्ज द्यायचा आणि पुनर्विकास करायचा आहे असं आपल्या चेअरमन सेक्रेटरीला कळवायचं. निबंधकांचं कार्यालय तुम्हाला उपलब्ध आहे, सिडकोच्या जागा असतील तर सिडकोचं कार्यालय उपलब्ध आहे. आणि असा अर्ज आल्यानंतर लक्षात घ्या, या सर्क्युलर मधली पहिली अट अशी आहे की पुनर्विकासाचा अर्ज आल्यानंतर सर्वसाधारण सभा घेतल्यानंतर प्रत्येक सभासदाला विकासक सुचवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक सभासदाला स्वयं पुनर्विकास करायचा असेल तर त्याबद्दलची विनंती लेखी करण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, आपण स्वयं पुनर्विकास करायला तयार आहोत असं तुम्ही पत्र देऊन सही केली की ती तुमची कमिटमेंट आहे. मग तुम्ही 2 महिन्यांनी कुठल्या तरी बिल्डरच्या नादी लागून स्वयं पुनर्विकासाचा नाद सोडायचा. पुनर्विकासासाठी एखादा बिल्डर नेमला तर दुसऱ्या बिल्डरने आमिष दाखवल्यावर त्या बिल्डरचा नाद सोडायचा, असं करून चालत नाही. आपण ज्यावेळी सही करतो आणि एखाद्या बिल्डरला संमती देतो किंवा स्वयं पुनर्विकासाला संमती देतो, त्यावेळी ती आपली बांधिलकी झाली. आपण त्याच्यापासून मागे वळायचं नाही. लक्षात घ्या, शेजारची इमारत खूप चांगली झाली, त्या बिल्डरने 700 स्क्वेअर फूट दिलं, मग आम्हाला 550 का, असा प्रश्न विचारताना विचार करायचा. त्या जागेचं लोकेशन, त्यांचे मूळचं क्षेत्रफळ, तिथे बिल्डरला होणारा फायदा, तिथे फक्त रेसिडेन्शियल आहे की कमर्शियल आहे, आपल्या बिल्डिंगचं आपलं क्षेत्रफळ, आपण थकबाकी भरली का, आपली संस्था कशी आहे, आपल्या इकडे FSI काय आहे, वाशीला त्या ठिकाणी टॉवर झाला असेल आणि 500 स्क्वेअर फूट वाल्याला 750 मिळाले असतील आणि आपण या भागात सुद्धा तेवढीच अपेक्षा कराल तर चुकीचं आहे, कारण व्यावहारिक गणित जमलं पाहिजे. यासाठी डोळे झाकून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचं ऐकायचं. साहेब, आपण सर्वज्ञ नसतो, आपण फक्त सभासद असतो हे लक्षात ठेवा. आपण सर्वज्ञ असल्यासारखं बोलायला लागतो की पुनर्विकासामध्ये अडचणी निर्माण होतात. दरेकर साहेबांना स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये प्रचंड अनुभव आहे. आज योग्य मान्यवराचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे. त्यांचा मार्गदर्शनाचा आपण लाभ घ्या. त्यांची बँक जरी मुंबई पुरती मर्यादित असली तरी सुद्धा नाशिकला येऊन त्यांनी आम्हाला अर्थसहाय्य देऊन स्वयं पुनर्विकासासाठी असं नाशिकच्या तुम्ही जवळचे आहात, पण नाशिकची आणि इतकी मानसिकता जगात कुठेही सारखी आहे. ही मानसिकता ज्यावेळी आपण पुनर्विकासाच्या दिशेने जाण्यासाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार नाही, तोपर्यंत शासनाने स्वयं पुनर्विकासाचा GR काढला, बँकेने त्यांचा खिस्सा सैल केला, थैली मोकळी केली, तरी सुद्धा पुनर्विकास होऊ शकणार नाही. त्यासाठी आपली मानसिकता सकारात्मक केली पाहिजे. ती कशी सकारात्मक करायची या दृष्टीने फेडरेशन आपल्याला मार्गदर्शन करेल. हवं तर त्या फेडरेशन मध्ये शनिवार रविवार मी येऊन बसेल,
आणि प्रत्येक संस्थेचा प्रश्न समजावून देऊ, त्यांना आपण मार्गदर्शन करू. कारण जनरल मार्गदर्शनामध्ये तुमच्या संस्थेच्या स्पेसिफिक विषयाच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करता येत नाही याची मला जाणीव आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा अत्यंत आभारी आहे. आणि अर्थात काही कमी जास्त आपल्यालाच बोललो असेल मी तर कृपया मोठ्या मनाने माफ करा, कारण मी ऐत्या वेळेचा या ठिकाणी खेळाडू आहे. या ठिकाणी आमच्या सहाय्यक निबंधका काटोळे मॅडम यांना अचानक काल अपघात झाला आणि त्यांचा गुडघा दुखावला, त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. अशा वेळी या सीमा नेतृत्व अधिकाऱ्याला नाईट वॉचमन म्हणून या ठिकाणी बोलायची संधी दिली. धन्यवाद देतो आणि धन्यवाद पवार साहेब. अगदी मन मोकळेपणाने आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना या ठिकाणी आपण संबोधित केलं, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपणास मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि मंचाचे उपस्थित विधान परिषदेचे सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आपण यांच्या या पाटील सिडको सगळ्या गणना संस्थेच्या आज मागणी शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी आपण मनोगत आपण व्यक्त करावं अशी विनंती करतोय सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब. आजचा हा आपल्या सगळ्यांसाठीच एक जिव्हाळ्याचा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर ज्यांचं विशेष मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय आणि त्या मार्गदर्शनाचा खरं तर आपल्या पुढच्या प्रवासामध्ये जास्त उपयोग आहे असे आमचे नेते, विधान परिषदेचे आमचे गटनेते आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब, सन्माननीय आपले लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, सन्माननीय आपले जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, आदरणीय माजी सभागृह नेते परेशजी ठाकूर, अरुणजेठजी भगत, अनिलजी भगत, सन्माननीय नितीनजी पाटील, सन्माननीय जयंतजी पगडे, मंचावर उपस्थित खरं तर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत, पण वेळेअभावी सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर. खरं तर नाईट वॉचमन असल्याचं पवार साहेबांनी सांगितलं, पण ओपनिंग बॅट्समन पेक्षा चांगली कामगिरी त्यांनी सुरुवातीला आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांना वाट मोकळी करून दिली. शेवटी मागच्या काही कालावधीपासून आपल्या मनात असलेले असंख्य प्रश्न आणि आज कार्यक्रमाला येताना आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार का त्याच्यावरती काही ठोस उद्बोधन करण्याचं काम त्या ठिकाणी पवार साहेबांनी केलेलं आहे. उर्वरित प्रश्नांना आदरणीय दरेकर साहेब वाट मोकळी करून देणार आणि त्यामुळे खरं तर हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे. आम्ही त्या ठिकाणी सामाजिक जीवनात काम करताना कला, क्रीडा, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम जनसामान्य आमच्या सहकार्यांसाठी जनतेसाठी साकारत असतो. पण त्यात सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न ज्याला म्हणावा लागेल तो प्रश्न म्हणजे आपल्या घराचा प्रश्न. म्हणजे आपण म्हणतो की हक्काच्या 4 भिंती आणि एक छप्पर असेल तर जगाच्या कुठल्याही संकटाशी लढण्याची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. कारण माझं कुटुंब, माझा परिवार त्या ठिकाणी सुखरूप आहे, त्या 4 भिंती माझ्या हक्काच्या आहेत ही भावना आपल्या मनात त्या ठिकाणी असते. आणि त्यामुळे आयुष्याचा संघर्ष या सगळ्या 4 भिंती, एक हक्काचं छप्पर आणि माझ्या कुटुंबाचं नीट सगळं होईल यासाठीचा आपला साधारणतः प्रवास असतो. आणि त्यामुळे या प्रवासाला जेव्हा आपण सुरुवात करतो आपल्या वयाच्या तरुणाईमध्ये स्वतःचं पहिलं घर मिळवणं हे आपलं स्वप्न असतं. ते घर आपण तरुणाईमध्ये त्या सगळ्या आपल्या ऊर्जा असलेल्या अवस्थेमध्ये प्राप्त करतो आणि साधारणतः 20, 25, 30 वर्षानंतर जो कालावधी येतो साधारणतः आपल्या आयुष्याचा ज्येष्ठत्वाचा काळ असतो. आपली ती इमारत असते, तिच्या पुनर्विकासाचा आता विषय समोर आलेला असतो आणि अशाच वेळी आपल्या समोर एक विवंचना तयार होते की आम्ही कशा पद्धतीने आज पुढे गेलं पाहिजे. अनेक जण अनेक पर्याय त्या ठिकाणी सुचवतात आणि मग त्यात विषय समोर येतो तो रिडेव्हलपमेंटचा. आणि मग जे घर कष्टाच्या घामाच्या पैशाने आपण मिळवलं म्हणण्यापेक्षा ते कमावलं आणि आता पुनर्विकास करताना मी माझ्या घामाचा टाकलेला पैसा कुठेतरी वाया जाऊ नये, कुठेतरी चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये हा प्रोजेक्ट जाऊ नये ही भीती प्रत्येकाच्या मनात असते आणि मग त्यातून हे सगळे प्रश्न तयार होतात. मग एखाद्याने एखादं प्रपोजल सुचवलं की त्याला प्रश्न करायचा, त्याचं कारण यात असतं की तो प्रोजेक्ट चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ नये
आणि त्या ठिकाणी आम्ही कुठेतरी देशोधडीला लागू नये. अनेक प्रोजेक्ट आपण बघतो की त्या ठिकाणी बिल्डर त्या ठिकाणी आज ते प्रोजेक्ट वर्षानुवर्ष रखडतायत आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न तयार होत आहेत. म्हणजे रिडेव्हलपमेंट म्हटली, पुनर्विकास म्हटला की यक्ष प्रश्न तयार होतात की विकासक कोण ठेवायचा, तो विकासक चांगला असेल का, त्याचा पूर्वीचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, तो दाखवतो की मी पूर्वी असं केलंय, पण जेव्हा प्रत्यक्षात त्याच्या हातात आपण हे सुपूर्द करतो त्यानंतर त्याचे रंग आपल्याला समजायला लागतात. मग समजायला वाटायला लागतं की मी फसलो की काय, त्यातून मनात तयार होणारी भावना आणि मग त्यातून जेव्हा सांगितलेलं वेगळं तो करायला वेगळं लागतो आणि त्या अडचणीत जेव्हा आपण अडकतो, मध्यात अडकतो, ना घर का ना घाट का अशी आपली परिस्थिती होते, पुढे जाऊ शकत नाही, मागे जाऊ शकत नाही, अशी अनेक प्रकरणं रोज आमच्याकडे येत असतात. आणि म्हणून या सगळ्या अडचणीतून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सतर्क राहून भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि त्यामुळे रिडेव्हलपमेंट विषय असेल किंवा आज खास करून ज्या विषयासाठी आपण आलो तो स्वयं पुनर्विकास, सेल्फ रिडेव्हलपमेंट विषय असेल, हा विषय त्या ठिकाणी महत्वाचा आहे. जर का आपल्याला स्वतःवरती आपल्या टीमवरती विश्वास असेल, आम्ही जर का जे ठरवू ते शेवटपर्यंत निभावू ही जर का भावना आपल्या उरात असेल, आपल्या मनात असेल, तर त्या ठिकाणी स्वयं पुनर्विकास हा सहज शक्य आहे. पवार साहेबांनी त्यातल्या अडचणी सांगितल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी फायनान्सची आहे ती पण आपल्याला माहिती आहे. पण ज्या काही 10 गोष्टी स्वयं पुनर्विकासासाठी लागतात त्यातली एक गोष्ट ही फायनान्स आहे. उर्वरित 9 गोष्टी फायनान्सच्या विषयामध्ये, इतर गोष्टीमध्ये दरेकर साहेब सांगतील, आपला मार्ग मोकळा करतील, मदत पण करतील. पण पहिल्या 9 गोष्टी आहेत ज्या आपल्या मानसिकतेशी संबंधित आहेत त्या मात्र तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही. त्या तुम्हालाच तुमच्या ठरवाव्या लागणार आहे, तुम्हालाच त्याचं प्लॅनिंग करावं लागणार आहे, तो समन्वय तुम्हाला साधावा लागणार आहे. त्यासाठी पहिल्या 9 गोष्टी असतील तर शेवटची गोष्ट तुम्हाला मिळेल आणि तुमचा हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकेल. आणि त्यामुळे आपण या विषयामध्ये जर का ठरवलं असेल की हो, जर का आदरणीय आमचे आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ या विषयामध्ये आपल्याला मदत करणार असतील, त्यांचं जर का स्वप्न असेल की आमच्या नागरिकांनी, आमच्या रहिवाशांनी स्वतः या ठिकाणी उद्योजकता विषयामध्ये येऊन स्वतःच हक्काचं घर तयार करून घ्यावं, ज्यातून क्वालिटी पण साधली जाईल, उगाच त्या बिल्डरचं पोट भरण्यापेक्षा एक्स्ट्राची जागा आमच्या परिवारासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी कामी येईल आणि त्यातून आम्हाला फायदा पण मिळेल, अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. फक्त याच्यासाठीचा जो मार्ग आहे तो दिसतो तेवढा सुकर नाही, थोडा खडतर आहे. संघर्ष करायची तयारी असेल, मनात ठरवून त्यापर्यंत तो मार्ग गाठण्याची तयारी असेल, ध्येय गाठण्याची तयारी असेल, तर त्यासाठी आवश्यक ती सगळी मदत करायला आदरणीय दरेकर साहेब आहेत, आदरणीय आपले आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, त्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. प्रत्येक जण आपल्या खांद्याला खांदा लावून ताकदीनं आपल्या मागे आम्ही उभे राहू ही शाश्वती देतो. आजच्या कार्यक्रमाला आपण इतक्या चांगल्या संख्येने उपस्थिती लावली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या पुढच्या प्रवासामध्ये आपण सगळेजण ताकदीने एकत्र करू ही शाश्वती देऊन आम्ही विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याची विशेष उपस्थिती लाभली ते आपणा सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब, मी आपणास विनंती करतो की या ठिकाणी आम्हाला आपण संबोधित करावं. भारत माता की जय. आज सन्माननीय आपले मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास हा शब्द एखाद्या जादूच्या कांडीप्रमाणे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अविरत परिश्रम करत आता महाराष्ट्रभर हा बसा घेऊन जाणारे आपले प्रवीण दरेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास या विषयावरती आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये आलेले आहेत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे विधान परिषदेचे सदस्य आणि आपले आमदार सन्माननीय विक्रांत पाटीलजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी, या ठिकाणी उपस्थित असणारे पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या या संघाचे फेडरेशनचे अध्यक्ष पुंडलिक काटकर, या ठिकाणी उपस्थित असणारे या फेडरेशनचे सल्लागार नितीनभाई पाटील, परेश ठाकूर, अरुण भगतजी, अनिल भगतजी, जयंत पगडेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे भरत मोरेजी, ज्यांनी अगदी चौकार शंकरांच्या
फटकारातून आपल्या सर्वांनाच एक अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं ते सन्माननीय राजेंद्र पवारजी, मंचावर उपस्थित असणाऱ्या आमच्या अध्यक्षा महिला मोर्चाच्या या ठिकाणी वावेकरजी, उपस्थित असणाऱ्या शौचालयशुला धीरजजी, या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरचे आमचे रघुनाथ पाटील, समोर उपस्थित असणारे विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, इथे उपस्थित असणारे खरं तर सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातली मंडळी भाऊ आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेली आहे. सर्व खारघर, कडकोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, अगदी नेरा, सुकापूर पासून काही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. कोणी उद्योजक आहे, कोणी विकासक आहे, कोणी या ठिकाणी आपल्या संस्थांचे सेक्रेटरी आहेत, चेअरमन आहेत आणि सभासद, जसं वर्णन आपण केलं असे काय आज सांगतात आणि मग मी गेल्यावरती कसा पंचनामा करतो या तयारीत काही मंडळी आलेली मला दिसत आहे. असे आमचे सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे सहकारी, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधू, मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रवीण भाऊ आज आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून मगाशी बोलत असताना काटकरांनी सांगितलं की प्रवीण भाऊंनी काही प्रोजेक्ट केले, तिथल्या सांगितलं कारण काही नाही, 15 प्रोजेक्ट आज पूर्णत्वाला गेलेले आहे आणि भाऊच्या कडे आज प्रकल्पांची मुंबईमधली रांगच्या रांग आहे की आम्हाला सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचंय, अशी रांगच्या रांग प्रस्तावांची प्रवीण भाऊच्याकडे उभी आहे. प्रवीण भाऊच्याकडे या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आम्ही ज्यावेळेला गेलो, भाऊंनी सांगितलं एक कार्यक्रम आहे मुंबईमध्ये, त्या कार्यक्रमाला तुम्ही या. आणि म्हणून मग काटकरजी, नितीन पाटीलजी, आम्ही त्या कार्यक्रमाला कांदिवलीला गेलो आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आलेले होते. एकाच वेळेला 4 संस्थांना चाव्या हस्तांतरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि आपण आज जसे या ठिकाणी आलेला आहात तशा पद्धतीनं 300 ते 400 सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी हे सगळे समोर बसवलेले होते. अगदी म्हणजे जसे आज या ठिकाणी सोफे टाकलेले आहेत असं त्यांना अगदी सन्मानाने त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि ही सारी मंडळी अतिशय म्हणजे ज्यांना चाव्या दिल्या जायच्या होती तर इतक्या आनंदात होती. भाऊंनी त्या ठिकाणी ठेवलं की कोण येणार आहे, कोण जाणार आहे, QR कोड तिथे लावले आणि QR कोड वरती स्कॅनिंग करून रजिस्ट्रेशन करून 12,000 पेक्षा जास्त लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होती. एक अविस्मरणीय अशा पद्धतीचा कार्यक्रम माझ्यासाठी निश्चितपणे होता. आज ज्या पद्धतीनं आपण प्रत्येक जण जे या कार्यक्रमाला आलेला आहात, एक आशा आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. विक्रांतजी म्हणाले की आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं, 4 भिंती आहे, डोक्यावरती छप्पर आहे, आपला कुटुंब, आपला परिवार सुरक्षित आहे, तर आपण जगाशी लढायला सुद्धा सज्ज असतो. आणि आज आपल्या प्रत्येकाच्या कितीही प्रगती होते, ती प्रगतीचं सगळ्यात पहिलं मूळ आहे आपलं घर, आपला परिवार. आणि या दृष्टिकोनातून आपण आयुष्यभराची प्रगती करत असताना या गोष्टीचे तर आडाखे मनामध्ये बांधत असतो. आणि मग मराठी भाषेमध्ये घर पाहावे बांधून पासून वेगवेगळ्या पद्धतीचे वाक्प्रचार जे रूढ झाले, त्याच्या पाठीमाग कुठं ना कुठं तरी ही कुटुंब, परिवार, घर याच्या पाठी सुरक्षिततेची भावना ही जोडली गेलेली आहे. आणि त्यामुळेच ही संकल्पना मुंबई पासून आता महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे प्रवीण भाऊंना आम्ही कार्यक्रम ठरवायचा होता 15 तारखेला, गेल्या शनिवारी ठरवत होतो, पण शनिवारचा दिवस होता, सगळ्यांना येता येणं शक्य झालं नसतं. प्रवीण भाऊंच्याकडे मी सांगितलं की प्रवीण भाऊ रविवारचा कार्यक्रम द्या. अचानकपणानं रविवारचा कार्यक्रम घेतलाय आणि प्रवीण भाऊंना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आज याच्यापेक्षा 10 पट व्हॉल्यूमचा एक कार्यक्रम पुण्याला देवेंद्र भाऊंच्या सोबत या ठिकाणी करायचा आहे आणि इथून भाऊ पुण्याला त्या कार्यक्रमासाठी जात आहे. आता नाशिकच्या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी उदाहरण दिलं. अशा पद्धतीनं ही एका अर्थानं पुनर्विकासाचं या ठिकाणी मोहीम ही आता एका चळवळीच्या रूपामध्ये परिवर्तित होते आहे आणि प्रवीण भाऊ या सगळ्याचं श्रेय एका अर्थानं तुम्हाला आहे
की तुमच्यापासून या सगळ्याची सुरुवात, हा जो आत्मविश्वास आमच्या मनामध्ये, उद्या लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला लोकांच्या समोर आम्ही जातो, ही एक चांगली गोष्ट असं सांगतो, तेव्हा ती पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी सुद्धा लोकप्रतिनिधींची असते. त्यामध्ये कुठेतरी जिथे अडखळत आहे तिथे हँड हेल्डिंग करणं, तिथे त्या ठिकाणी शासन दरबारी येणाऱ्या अडचणी असतील किंवा अन्य वेगवेगळ्या अडचणी असतील, या अडचणी दूर करण्याच्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करणं हे साहजिकच आहे, अपेक्षा आहे त्याची. आता हे करायचं तर आम्हाला त्याची खात्री असली पाहिजे. जेव्हा प्रवीण भाऊंनी हे जे विराट रूप दर्शन त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवलं, त्यानंतर खात्री पडली की पनवेलमध्ये सुद्धा हे सेल्फ डेव्हलपमेंट होऊ शकतं आणि त्याची सुरुवात म्हणजे आजचा हा कार्यक्रम या दृष्टिकोनातून निश्चितपणानं होईल याची व्यक्तिशः मला खात्री व्यक्त करायची वाटते. आपण सर्व मंडळी जी या ठिकाणी आलेला आहात, आपण शहरातून आलाय, आपण गावातून आलाय, वेगवेगळ्या पद्धतीने आहे. भाऊंशी मी बोलत असताना मी भाऊंच्याकडे कार्यक्रमाला यावं म्हणून मागणी करण्यासाठी म्हणून गेलो, पण खऱ्या अर्थानं भाऊंनी एका पालकाच्या भूमिकेतून काही सूचना आम्हाला या ठिकाणी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्या सूचनांचं पालन करत अधिकाधिक चांगलं असं मॉडेल हे आपल्या सर्वांसमोर असावं. यामध्ये ज्या यंत्रणा आवश्यक असतील सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये, त्या कशा उभ्या करता येतील, त्यात सातत्य आम्हाला कसं ठेवता येईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला राऊंड द क्लॉक यासाठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं जे लागणारं सहकार्य आहे ते सहकार्य देण्याच्यासाठीची टीम भाऊ ही आजपासून उभा करायला आम्ही आजपासून सुरुवात करू. या ठिकाणी फेडरेशन आहे, नितीन पाटीलजी सल्लागार आहेत, आम्ही या ठिकाणी आमदार म्हणून असू, नगरसेवक म्हणून आमचे जे सहकारी आहेत, हे सगळी मंडळी मिळून या दृष्टिकोनातून हे कशा पद्धतीने यशस्वीपणाने करता येईल यासाठीचा पाठपुरावा येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत. प्रवीण भाऊंनी सांगितलं मुंबईमध्ये तुम्ही आलं पाहिजे, पाहिलं पाहिजे तिथे कसं चाललंय, तिथल्या लोकांशी बोललं पाहिजे. मला असं वाटतं की निश्चितपणानं प्रवीण भाऊंची मदत ही या दृष्टिकोनातून इथून पुढे आपल्याला सातत्याने लागणार आहे. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सारी मंडळी एका अपेक्षेने या ठिकाणी आलेला आहात. ही अपेक्षा आम्हाला आमच्याकडे हे कसं करता येईल, कदाचित आज नाही, पुढे 2 वर्षांनी 4 वर्षांनी रिडेव्हलपमेंट मध्ये जायचं असेल तर त्याही वेळेला हे करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सहकार्यांची मानसिकता ही कसा करू शकेल या भावनेतून देखील आपण या ठिकाणी आलेला आहात आणि या सगळ्या आपल्या सर्वांच्या अपेक्षा या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणं ही आमची आणि विशेषत्वानं भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे असं समजून आम्ही याच्यामध्ये काम करणार आहोत याची ग्वाही या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. सामान्य प्रवीण भाऊ आपल्यामध्ये उपस्थित आहे. प्रवीण भाऊ या रायगड जिल्ह्याचे सुपुत्र आहे. आपण पनवेलला कार्यक्रम घेतोय, रायगडचं एक टोक आहे आणि याचं पलीकडचं टोक म्हणजे पोलादपूर तालुक्यातून मुंबईमध्ये येत प्रवीण भाऊंनी ज्या पद्धतीनं काम केलंय, मला वाटतं की रायगड जिल्ह्याचे ते सुपुत्र आहेत याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असंच त्या प्रवीण भाऊंनी मुंबई जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष आहेत. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले नेते म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रवीण भाऊंच्या वरती ज्या वेळेला विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी होती त्यावेळेला विधान परिषदेचे ते विरोधी पक्ष नेते. 2019 ते 2022 या कालावधीमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून आपली जबाबदारी प्रवीण भाऊंच्या वरती ज्यावेळेला होती त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व तालुक्यांमध्ये जात प्रवीण भाऊंनी त्या ठिकाणी विश्वास निर्माण केला. आमचे जिल्हाध्यक्ष सांगतायत कोविडच्या कालावधीमध्ये जेव्हा सरकार एका अर्थानं घरात बसलेलं होतं त्यावेळेला एकीकडे प्रवीण भाऊ, एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत होते. प्रवीण भाऊंनी तर प्रत्येक जिल्हा या ठिकाणी पिंजून काढला. सुख असो दुःख असो या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला आधार द्यायला. कुठे अतिवृष्टी आली, कुठे या ठिकाणी दुष्काळ पडलाय, देवेंद्र फडणवीस साहेब एकीकडे आणि एका बाजूला प्रवीण भाऊंनी हे संपूर्णपणानं या महाराष्ट्रभरामध्ये या सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचं काम केलंय.
मुंबई बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये एक मोठा विश्वासार्हता मिळवण्याचं काम प्रवीण भाऊंनी केलंय. मग माथाडी कामगार असतील, गिरणी कामगार असतील, या सगळ्यांना जिथे ज्या कमर्शियल बँक असतात त्या कमर्शियल बँका न्याय मिळवून देऊ शकत नाही, त्या ठिकाणी त्याला आधार देण्याचं काम सहकारी संस्था म्हणून प्रवीण भाऊंच्या माध्यमातून उभं राहिलं. वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय दृष्ट्या त्यांच्यावरती आरोप केले गेले, त्यांच्यावर खोटे नाट्या पद्धतीचे आरोप या दिले गेले. मोठ्या मोठ्या साखळी वर्तमानपत्र आहे, इंग्लिश वर्तमानपत्र, मराठी वर्तमानपत्र, यांनी सुद्धा प्रवीण भाऊंना सॉफ्ट टार्गेट सारखं निवडलं. पण प्रवीण भाऊ एका अर्थानं रायगडचा वाघ आहे, त्यांनी उघडपणाने चॅलेंज केलं. एक आरोप या ठिकाणी खरा करून दाखवा, सिद्ध करून दाखवा, आणि मी तुम्ही सांगाल ते या ठिकाणी आणायला तयार आहे. आणि सगळ्या या अग्नी परीक्षांमधून धावून सुलाखून निघत प्रवीण भाऊंनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे अशा व्यक्तीच्या माध्यमातून ही सुरू झालेली ही स्वयं पुनर्विकासाची रिडेव्हलपमेंटची चळवळ ही खऱ्या अर्थानं मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन घेऊन येणार आहे. ते कसं ते माझ्यापेक्षा जास्त प्रवीण भाऊ आपल्याला सांगू शकतील. पण या दिशेनं आज अतिशय अपेक्षेनं आशेनं आज आपण सारी मंडळी आलेला आहात. आता आमची ही जबाबदारी आहे की प्रवीण भाऊंचं मार्गदर्शन घेत राज्य सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत या ठिकाणी आपल्या सर्व आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची योग्य ती मदत घेत आपल्या स्वप्नातलं घर पुरं करण्यासाठी काम करत राहावं. यासाठी आजपासून आपण सगळेजण सज्ज होऊया इतकं आवाहन या निमित्ताने करतो. आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद करतोय. आणि प्रवीण भाऊ दरेकर ज्या सोसायटीचे चेअरमन आहेत ते कुलस्वामिनी आईश्री अगोंडे देवी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी देखील आहेत. मी ते प्रवीण भाऊच्या ठिकाणी सन्मानाने स्वागत करू इच्छितात. मी त्यांच्या पदाधिकारी त्या ठिकाणी करतोय की कुलस्वामिनी आईश्री अगोंडे देवी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी प्रवीण भाऊ दरेकर यांच्या ठिकाणी ते स्वागताने सन्मान करीत आहेत. ज्या गृहनिर्माण संस्थेचे प्रवीण भाऊ सुद्धा चेअरमन आहेत. जरा जोरदार काढा त्यांच्यासाठी. धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले विधान परिषद भारतीय जनता पार्टीचे गटनेते मुंबई बँकेचे अतिशय सन्माननीय आमदार प्रवीण भाऊ दरेकर आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आपण आम्हाला सर्वांना संबोधित करावं. पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सहकार्यानं सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात होत असलेल्या एका ऐतिहासिक अशा प्रकारच्या या मेळाव्यास उपस्थित पनवेलचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र प्रशांत ठाकूर, विधान परिषदेतील माझे सहकारी आमदार प्रदेशाचे सरचिटणीस विक्रांत पाटील, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय अविनाश कोळी, सन्माननीय अरुण शेठ भगत, परेजी ठाकूर, अनिल भगत, चारुशीला भगतताई, गावेकरताई, शहर अध्यक्ष जयंत पगडे, नितीन पाटील, रवींद्रनाथ पाटील, सन्माननीय कुंडलिक काटके साहेब अध्यक्ष भरत मोरे, नितीन पाटील सल्लागार, ज्यांनी या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि सहकारामध्ये आम्हाला काम करत असताना त्यांचं सातत्याने सहकार्य लाभलं असे राजेंद्र पवार, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि एका मोठ्या चळवळीचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या पनवेल मधील हाऊसिंग सोसायटीतील प्रतिनिधी बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी प्रशांत दादांना मनपूर्वक धन्यवाद देतो. विषय
जेव्हा सर्वसामान्यांच्या हितासाठी एक चळवळ म्हणून पुढे येतो आणि त्या विषयाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय सर्वसामान्यांचा फायदा होतो आणि आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठं स्वप्न चांगलं मोठं घर असावं ही पूर्तता करण्याची योजना समोर दिसत असताना ती योजना माझ्याकडे का होऊ शकत नाही? मुंबईत या योजनेला मूर्त स्वरूप मिळत असेल तर माझ्याकडे तसा प्रयत्न करूया या उद्देशानं त्याने त्या ठिकाणी माझ्याशी चर्चा केली आणि आज प्रचंड संख्येने आपण उपस्थित आहात यावरून प्रशांतदादा निश्चित येणाऱ्या काळामध्ये हे अभियान पनवेलमध्ये ताकदीनं गती घेईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. खरं म्हणजे स्वयं पुनर्विकास एक अभियान म्हणून आज पुढे येते. आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आले, त्यांचे आपण स्वागत करूया. आणि स्वयं पुनर्विकास म्हणजे काय फार मोठी टेक्नॉलॉजी आहे, काय मोठं रसायन आहे असं काही नाहीये. एका वाक्यात स्वयं पुनर्विकास म्हणजे बिल्डर जो नफा कमावतो तो नफा बिल्डर ऐवजी आपण तो नफा आपल्या सभासदांना त्या ठिकाणी वाटून घेतो जागेच्या स्वरूपात, कॉर्पस फंडाच्या स्वरूपात. कारण बिल्डर त्या ठिकाणी नफा कमावण्यासाठी आलेलो असतो. आपण सोसायटीचे सभासद हे आपल्याला जास्तीची जागा मिळावी, जास्त फायदा व्हावा ही भावना घेऊन त्या ठिकाणी त्या मानसिकतेत असतो. आणि आजच स्वयं पुनर्विकास सुरू झाला का? तर अजिबात नाही. आज ती चळवळ म्हणून उभं राहते. मला आठवतंय मृणालताई गोरे या राज्याच्या विरोधी पक्ष नेत्या राहिल्या आणि दिंडोशीला नागरी निवारण नावाचे एक संकुल आहे, काही लोकांना तिथलं माहित असेल. त्यावेळेला शासनाने भूखंड दिला, त्यावेळेला बिल्डर अशी संकल्पनाच नव्हती. त्या ठिकाणी नागरी निवाराची हाऊसिंग सोसायटी रजिस्टर्ड केली आणि मृणालताईने कुठल्या तरी बँकेतून पैसे घेतले, कॉन्ट्रॅक्टर नेमला आणि आज त्या ठिकाणी त्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मध्यमवर्गीय मराठी माणसं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतात. आणि मग 40 वर्षापूर्वी मृणाल गोरे त्या ठिकाणी करत होत्या, ज्याला कुठलंही सहकार्य नव्हतं, शासनाचं नव्हतं, तर आज आपण का करू शकत? आणि मगाशी प्रशांत दादा आपण बोललात की आता हे अभियान उभं राहतं, याचं सारं श्रेय प्रवीण भाऊ अजिबात नाही. या चळवळीला गती, ताकद आणि प्रोत्साहन दिला असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी. केवळ त्यांच्यामुळे आणि त्यांच्यामुळे आज स्वयं पुनर्विकासाचं अभियान गतीनं चालतंय. कारण त्यांनी अनेक निर्णय घेतले, धाडसी निर्णय घेतले. म्हणजे नेतृत्व कसं असतं बघा. सर्वप्रथम मी मुंबई बँकेची योजना आणली, 15-20 वर्ष असतील आपला राबवत होतो. पहिला आपल्याला काय माहित नसलं, कसं मुंबईत आलो की आपण शोधत असतो, तसं माझ्या मनात येत होतं की आपण एक प्रयोग करूया. आणि मग आम्ही एका चेंबूरच्या संस्थेला पैसे दिले आणि त्याने रखडत इमारत बांधली. मग त्याच्यात मग अनेक अडचणी आल्या. आणि मग मी तुमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे तुला याला व्यासपीठ पाहिजे. शेवटी आपली व्यथा, आपल्या अडचणी मांडण्यासाठी शेवटी लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी ताकदच प्रत्येक गोष्टीची उत्तर देत असते. पुढे संख्या किती लोक याला अफेक्टेड आहेत, लाभ किती लोकांना मिळणार आहे, हे सरकारच्या समोर तर आणलं पाहिजे. आणि मग मी गोरेगाव नेस्को या ठिकाणी हाऊसिंगची परिषद घेण्याचं ठरवलं. की बोले सगळे विषय आपण जाहीर व्यासपीठावरून मांडूया. आणि मग मुंबई शहरातील मी सगळ्या हाऊसिंग सोसायट्यांना, सुदैवानं माझ्याकडे डाटा होता कारण मुंबई बँकेची जवळपास 25,000 गृहनिर्माण संस्था आमच्या सभासद आहेत. मुंबईचं हाऊसिंग फेडरेशन आहे, सुदैवानं त्या ठिकाणी अध्यक्ष निधी कमिटी आपण निवडून आणल्यामुळे तो डाटा आपल्याकडे.
मग आम्ही या सगळ्या 30-40,000 लोकांना सोसायटीनं आम्ही एक QR कोड दिला, रजिस्ट्रेशन नोंदणी केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोक जमवणे किती अवघड असते आम्हाला राजकारणातल्या लोकांना माहिती आहे अविनाश आपल्याला. परंतु त्यावेळेला 22,000 लोकांनी नोंदणी केली. नो वशीला कोणाच्या मागे नको लागायला. आणि 22,000 लोकांनी नोंदणी केली आणि नेस्कोला 15,000 चेअरमन उपस्थित होते, चेअरमन सेक्रेटरी 15,000. म्हणजे त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, देवेंद्रजी होते, त्यांनाही विश्वास बसला नाही. ते बोलतात, प्रवीण तू एवढी गर्दी कशी जमवली, तुझं अभिनंदन. म्हटलं साहेब, ही गर्दी मी जमवलेली नाही, लोकांच्या अपेक्षांची गर्दी आहे. हाऊसिंग मधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवा, या अपेक्षेनं गर्दी झालेली आहे. ते मी सांगितलं म्हणून आलेली नाही, मी फक्त ऑर्गनाइज केलं. आणि मग त्या ठिकाणी त्या परिषदेमध्ये वेगवेगळे विषय जे लोकांचे होते ते आम्ही गोळा केले होते. एक एक विषय आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडला, उपमुख्यमंत्र्यांकडे मांडला. सुदैवानं तेव्हा गृहनिर्माण मंत्री सुद्धा देवेंद्रजी होते, सहकार मंत्री त्या कार्यक्रमाला होते, महसूल मंत्री होते. ज्या ज्या क्षेत्राशी संबंध आहे त्या मंत्र्यांना आम्ही व्यासपीठावर बसवलं होतं. महसूलचा प्रश्न आहे मांडा, महसूल मंत्री उत्तर देतील. नगर विकासाचा प्रश्न आहे, आयुक्त उत्तर देतील. त्या ठिकाणी म्हाडाचा प्रश्न आहे, म्हाडाचे सीओ उत्तर उठून देतील. सगळ्या अधिकाऱ्यांना, कोऑपरेटिव्हचे त्या ठिकाणी कमिशनर सचिव होते. जे जे विचारत होते त्याच्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणा करत होती. आणि केवळ प्रश्नोत्तर नव्हती, आम्ही त्या ठिकाणी एक शिष्टमंडळानं प्रशासनात एक निवेदन दिलं ज्याच्यामध्ये 20 मागण्या केल्या होत्या. मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट सक्सेस व्हावं यासाठी अशा अशा प्रकारच्या 20 गोष्टी आम्हाला हव्यात. काही सवलती हव्यात, काही सूट हवी, काही इन्सेंटिव्ह हवे. मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की असं कधीच मी राजकीय जीवनात पाहिलं नाही. 20 मागण्यांपैकी 18 शासकीय निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घेतले आणि तिथे म्हणजे 6 तास मॅरेथॉन बैठक त्यांनी सह्याद्री अतिथीवर घेतली आणि आमच्या परिषदेमध्ये विक्रांतजी ज्या मागण्या होत्या त्याचे 18 शासन निर्णय केले. आणि मग हे कसं असतं, गिव्ह अँड टेक असतं. आपण रडलं की आपण म्हणतो आई रडल्याशिवाय दूध देत नाही. आम्ही रडलो, मागणी केली, त्याने दिलं. आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे दिल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणं. मग त्या ठिकाणी मी देवेंद्रजींना सांगितलं, मुंबईमध्ये हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, आपण अत्यंत क्रांतिकारी असे निर्णय घेतलेला. तर आपल्याविषयी कृतज्ञता समारंभ त्या ठिकाणी ठेवायचा आहे. तर देवेंद्रजी बोलले, कृतज्ञता कशासाठी? त्याचं माझं कर्तव्य आहे. कृतज्ञता कशासाठी? ना बोलले साहेब पण आम्हाला लोकांना आभार मानायचे. मग मी धन्यवाद देवेंद्रजी नाव कार्यक्रम ठेवला. आपल्या लोकांना माहित असेल त्याही ठिकाणी प्रशांत दादा कुठली यंत्रणा लावली नाही, निरोप दिले. अभिनयनगरच्या मैदानावर 12,000 चेअरमन सेक्रेटरी उभे होते, बसले होते. मी कशासाठी सांगतो, जो तुमचा विषय, तुमच्या अंतःकरणातला विषय, जिव्हाळ्याचा विषय ज्या वेळेला घेतो ना त्यावेळेला स्वतःहून लोक येतात, जसे आपण या ठिकाणी आज आलेला. आणि त्या ठिकाणी मग ही मुवमेंट त्या ठिकाणी सुरू झाली. आणि शासन निर्णय झाल्यावर काय काय निर्णय घेतले? मुंबई जिल्हा बँकेला पहिलं कर्ज देण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून शासनाने नेमली. मी प्रशासनाला तुमच्या अगोदरच काळजी घेतली, म्हणजे मुंबईत आम्ही करू, महाराष्ट्राचं काय म्हणून राज्य सहकारी बँकेला सुद्धा महाराष्ट्र मुंबईच्या बाहेर पैसे देण्यासाठी अधिकृत नोडल एजन्सी म्हणून नेमलं. त्यांनी 1.5-2 हजार कोटीची तरतूद यासाठी केलेली आहे. त्यानंतर वन विंडो खिडकी केलं. आज सेल्फ डेव्हलपमेंटला मुंबईमध्ये तुम्ही परवानगी मागितली की तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या परवानग्या विना दिक्कत, विना पैशाच्या मिळतात. कारण
परवा तर देवेंद्रजींनी कार्यक्रमात सांगितलं स्वयं पुनर्विकासात टाळाटाळ केली तर तो अधिकारी त्या ठिकाणी नोकरीवर राहणार नाही, कारण सर्वसामान्यांचा विषय आहे. आणि ते बोलून थांबले नाही, त्यांनी कृती केली होती. त्यावेळेला एका आपल्या कांदिवलीच्या चारकोपच्या अभिलाषा सोसायटी आणि परवा आपण दादाचे उद्घाटन केलं ती सोसायटी, त्यांच्याकडे लीज रिन्युअल साठी 4 संस्था होत्या, 50-50 लाख रुपये. आता बिल्डर देतात तर त्याला तुमच्याकडून वरवडून घ्यायचं असतं. आता संस्था 50 लाख देणार कुठनं? मला त्यांचा फोन आला, मी अधिकाऱ्यांना सांगितलं, पण अधिकारी मागे पुढे करत. अधिवेशन चालू होतं लॉबीमध्ये, आमच्या देवेंद्रजी बाहेर आल्यावर विक्रांत आपण बाहेर बसतोय, मी म्हटलं साहेब आपण स्वयं पुनर्विकास योजना आणले, पण आता 50 लाख जर त्या हाऊसिंग सोसायटीकडे लीज रिन्युअलला मागितले, कुठनं देणार लोक? साहेब चिडले देतात. बोललो साहेब तुम्ही फोन आता करू नका, मी हाऊस मध्ये प्रश्न मांडतो, त्याला निलंबित करत आहोत. एक मेसेज जाऊया, इथं स्वयं पुनर्विकासात जर पैशासाठी मागे लागला तर तुमच्यावर कारवाई होती. मी हाऊस मध्ये आलो, आणि प्रश्न मांडला, भाऊनी कोण प्रश्न मांडला, म्हणजे लोक काय अपेक्षेने आपल्याकडे पाहतायत. देवेंद्रजी आपण राजाश्रय दिलेला आहात, मी त्या अधिकाऱ्याचा उल्लेख करत नाही. देवेंद्रजी तात्काळ उठले, त्या अधिकाऱ्याला फ्लोअरवर निलंबित त्या ठिकाणी करून टाकलं. निलंबित केल्यावर आपल्या मनात मेसेज गेला की इथे स्वयं पुनर्विकासात नाद करायचा नाही. आता स्वयं पुनर्विकासाची फाईल गेली की आपोआप चालत चालत सगळं टेबल करून हे ताकद कुठली आहे? आपण त्या ठिकाणी प्रीमियम मध्ये सूट दिली. पहिले प्रीमियमचे पैसे भरायला मागायचे, त्याला टप्पे करून दिले. आता प्रीमियम पैसे भरायला सोसायटीमध्ये आम्ही कुठना, त्याच्यासाठी पण मुंबई बँक पैसे देते, त्याच्यासाठी पण आपल्या योजनेत पैसे आहेत. प्रीमियमचे पैसे पण देतो आणि भाड्याचे पैसे पण देतो. त्याच्यामुळे पैशासाठी आणणार नाही, हे आमच्या पवार साहेबांनी सांगितलं मानसिकता. सगळ्यात मेन माझी इच्छा आहे का, मानसिकता आहे का, थोडी मेहनत घेऊन आपल्या सगळ्यांचं भलं करण्याची. आता माझंच भलं झालं, मी चेअरमन सेक्रेटरी, आपल्या बिल्डरची सेटिंग झाली, माझा फ्लॅट चांगला झाला, माझी गाडी आली. ही मानसिकता असेल तर आपण काही करू शकतो. आज मला अनेक बिल्डर मुंबईच्या कुठे भाऊ नको ते काढले, आमच्या पोटावर पाय आणतात. कदाचित बिल्डर मला काय देतील, मी काय आयुष्यात मला किती माझ्या गल्ला काय. पण ज्या वेळेला मी सर्वसामान्य माणूस छोट्या घरात ना मोठ्या घरात जातो आणि चेहऱ्यावरचा त्याचा आनंद आहे ना, तो कुठल्या पैशात मोजता येत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मी आमचे परागाळवणी आमदार आहेत पांदेचे, तिथे नंददीप सोसायटी आहे, श्रद्धा नंद रोडला. परमार नावाचे तिथे चेअरमन आहेत त्या सोसायटीचे. 360 स्क्वेअर फीटाच्या घरात होते. किती? 360. किती स्क्वेअर फीटात गेले असतील राहायला? 1400 स्क्वेअर फीटात राहायला. अरे हे काय कापून नाही, जाऊन बघा, ते राहायला पण गेले. आणि फ्लॅट जाऊन बघा. मी म्हणून दादांना बोललो, तुम्ही या इथल्या 5-25 लोकांना घेऊन जा, इथल्या सोसायटीची चर्चा करा, कशी बिल्डिंग बांधली, कशी प्रक्रिया केली. आणि ज्या वेळेला मी उतरलो आणि त्यांच्या फीत कापून आत गेलो, त्यावेळेला त्या महिला भगिनी मला विळा लावत होत्या, ओवाळत होत्या. तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे आनंदाश्रू येत होते ना, प्रवीण भाऊ आम्ही 360 होतो, त्या ठिकाणी आम्ही 1400 स्क्वेअर फीटात घरात राहायला गेलो. तो आनंद, तो चेहऱ्यावरचा मला आजही दिसतोय. की आमची मुलं वसई विरारला आम्ही गेलो असतो, कुठेतरी बाहेर गेलो असतो, अगदीच नाही, आमचं कुटुंब वाढलं, आम्ही गावाकडे गेलो असतो, सगळं विकून तुमच्या स्वयं पुनर्विकास योजनेमुळे आमचं कुटुंब वाढलंय, मुला मुलीचं लग्न झालंय, आता मोठा फ्लॅट खेळायला आम्ही इथे राहू शकतो. ही ताकद आपल्या स्वयं पुनर्विकासामध्ये. आणि म्हणून हा स्वयं पुनर्विकास ज्या प्रशांत दादाला म्हणालो तेव्हा बोललो, हा पनवेलला सगळ्यात जास्त उपयोगाचा आहे. परवा देवेंद्रजी आले होते त्यावेळेला
त्यांनी सांगितलं बघा, मी मागितलं पण नव्हतं. ते बोलले कर्ज घेणार, कर्जाचं पण व्याज देणार, प्रीमियमचं 3 वर्षाचं परत व्याज द्यायचं, तर 2 व्याज कशी सोसायटीला परवडणार. त्यांनी परवा प्रीमियमचं व्याजच माफ करून टाकलं, व्याजच देऊ. त्याच्यामुळे ही स्वयं पुनर्विकासाची योजना फडणवीस साहेबांनी, देवाभाऊंनी स्वतः ओन केली. आता देवेंद्रजी ह्या स्वयं पुनर्विकासाच्या पुण्याच्या कार्यक्रमात गणेश क्रीडा भवन मध्ये, त्या ठिकाणी कला क्रीडा भवन मध्ये येत आहेत, नाशिक वर नाही येत. याचं कारण, याचा फायदा सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला होतो हे त्यांना दिसतंय. आणि बघा, एका बाजूला शेतकऱ्यांसाठी आम्ही योजना आणतो, लाडक्या बहिणींसाठी आणतो, आमच्या गोरगरिबांसाठी त्या ठिकाणी आणतो, तर जो टॅक्स पेअर मध्यमवर्गीय माणूस आहे त्याच्यासाठी मला काहीतरी देता येतंय, त्याचा जिव्हाळ्याचा घराचा प्रश्न सुटत असेल तर सरकार म्हणून मी ताकदीनं उभा आहे. हे देवेंद्रजींनी पालकत्व आपल्या या स्वयं पुनर्विकासाचं या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी परवाच मी प्रशांत दादांना का बोलवलं, कारण शेवटी तुम्हाला मॉडेल बघितल्याशिवाय आत्मविश्वास वाढत नाही. मी त्यांना बोलवलं. पुण्याचे आमचे सुहास पटवर्धन आहेत, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, त्यांना कांदिवलीच्या कार्यक्रमाला बोलवलं. नाशिकचे आमचे त्या ठिकाणचे ऍडव्होकेट आहेत, अध्यक्ष फेडरेशनच्या हाऊसिंगचे, त्यांना बोलवलं. आणि पालघर वसईच्या आमदारांना बोलवलं. कारण तेव्हा ते डोळ्यांनी उभ्या राहिलेल्या इमारती बघतायत, डोळ्यांनी ते फ्लॅट बघतायत. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो, कारण मुंबई सारख्या शहरात हे होऊ शकतं, तर आमच्या शहरात का होऊ शकत नाही. आणि तो विश्वास घेऊन प्रशांत दादा आले, म्हणून आजचा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो. प्रशांत दादा, चिंता करायचं कारण नाही. आपली इच्छा चांगली असेल ना, त्या ठिकाणी यश हे मिळतच, हे मानणारा मी आहे. आणि पनवेल मध्ये आपण 100% ही योजना यशस्वी करू. मी तुम्हाला सांगतो, 5 पहिल्या इमारती काढा, त्यांना पैसे द्यायचं काम माझं. परंतु थेट आज मी जाहीरपणे सांगतो विक्रांत, की 5 इमारती हाऊसिंग सोसायटी पुढे या. जोपर्यंत आपण मॉडेल करून दाखवत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास नाही. आज मुंबईत का माझ्यावर विश्वास आहे? आज 15 इमारती उभ्या राहिल्या, दर्जेदार इमारती उभ्या राहिल्या, आणि लोक चावी देऊन राहिलाही गेले. मुख्यमंत्री चावी द्यायला आले होते, लोकांना वाटतं अरे तर झालं. आता माझ्या बाजूने तुम्हाला शासनाची सगळी मदत होईल. तुम्ही 2 आमदार इथे आहात, बरं देवेंद्रजींच्या दोन्ही जवळच्या, मी तुमच्या सोबतीला आहे, त्यामुळे शासनाकडून आपल्याला कसलीच अडचण येणार नाही. पैशाचा विषय आज तुम्हाला मी सांगतो, 5 मॉडेल प्रकल्प करा, त्याला लागणारं फंडिंग मुंबई जिल्हा बँक त्या ठिकाणी आपल्याला देईल. परंतु हे आव्हान म्हणून स्वीकारलं पाहिजे. पवार साहेब म्हणाले, ते खरं नाशिकच्या कार्यक्रमात ते होते, तिथे मी सांगितलं अशा उत्साहात लोक आले, अजूनपर्यंत त्यांनी काही ऍक्टिव्हिटी सुरू केली. परंतु दादाला मी रोज गावाकडे जाणार आहे, जाता येताना विचारू शकतो काय बरं, अधिवेशनात मला भेटले तरी विचारू शकतो. आणि शेवटी राजकारणात आम्ही काम करत असताना या गोष्टीचं एक वेगळं समाधान आहे. ज्यावेळेला त्या इमारती उभ्या राहतात, छोट्या फ्लॅट मध्ये, छोट्या फ्लॅट मधला मोठ्या फ्लॅट मध्ये आपला मध्यमवर्गीय, विशेषतः मराठी माणूस जातो, एक वेगळा आनंद असतो. ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी कांदिवलीला आले आणि आम्ही त्या श्वेतांबरा इमारतीत गेलो, मुद्दाम आपण बघायला एवढी सुंदर इमारत केली, प्रवेशद्वार, त्याचे ते पार्किंग असतं, ते लिफ्टनी पार्किंगच्या वर नेणं, ती डेकोरेटिव्ह इमारत, फ्लॅट साहेबांवरती जाऊन प्रत्यक्षात सगळा फ्लॅट, किचन, बाथरूम पासून सगळा बघितला. म्हणजे साहेब स्वतः त्या ठिकाणी आश्चर्यचकित होते. आणि खूपच चांगलं प्रकरण आहे. आणि मग त्या कार्यक्रमात आल्यावर त्यांनी त्या ठिकाणी माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर समिती या सगळ्या विषयाला फंडिंग कसं करावं, आणखी शासनाच्या सवलती काय पाहिजेत, आणखी काय पाहिजे, यासाठी त्यांनी समिती जाहीर केली. या 2-4 दिवसात त्याचं नोटिफिकेशन निघेल. मी दादा त्या ठिकाणी साहेबांना बोललोय की प्रशांत दादांना पण त्या समितीवर घ्या.
ठिकाणी काही शेवटी कशा मुंबई महापालिकेचे वेगळे विषय असतात, पनवेल महापालिका सिडकोचे वेगळे विषय असतात, त्या ठिकाणी पुण्या महानगरपालिकेचे वेगळे विषय असतात. तर त्या क्षेत्रातला जर त्या ठिकाणचा माणूस असेल तर मी मुंबईतले प्रश्न मी सांगू शकतो, पनवेलचे काय विषय आहेत हे जास्त माझ्यापेक्षा ते सांगू शकतात, मित्रांचे सांगू शकतात. आणि त्याच्यामुळे तशा प्रकारच्या त्या समितीच्या माध्यमातून सुद्धा आणखी काय काय अडचणी आहेत प्रशासकीय दरबारी, महापालिका स्तरावर, रेव्हेन्यूच्या, हाऊसिंगच्या, सिडकोच्या, त्या सगळ्या अडचणी आमची ती समिती अहवाल शासनाला सादर करेल आणि त्यावर शासन सकारात्मकच निर्णय घेणार आहे. त्यासाठी ती समिती आणि त्याच्यामुळे माझी आपल्याला एकच विनंती आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही. तुमची फक्त मानसिकता, जे पवार साहेबांनी पहिल्याच एका शब्दात सांगितलं की मला माझी सोसायटी मला विकसित करायची, मला बिल्डर नको. का नको? आपल्याकडे आपण कसे असतो, भरू दे ना, आपण भानगडी करेल, ते परमिशन आणायचं, हे आणायचं, ते त्यांना पैसे द्या, ह्या वेळात घ्यायला मला कमी जागा मिळाली, सगळे बिल्डर बघायचं. आपण माणूस, आपला मध्यमवर्गीय माणूस नको तापलो. अरे पण माझं भविष्य, मी छोट्या जागेत गेलो, उद्या माझी मुलं बाळ कुटुंब वाढणार आहे, त्यांच्या भविष्याचा मी विचार करणार आहे की नाही? बरं, बिल्डर त्याच्यासाठी काम करतो, त्याच्या नफ्यासाठी काम करतो, तुमच्यासाठी थोडं बिल्डर काम करतो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बांधकामाशी त्याला देणं नसतं, तुम्हाला द्यायचं एपीएसआय वापरायचं आणि उत्तम चांगली इमारत करून त्यातून नफा कमवायचा. काय फायदा बिल्डरने आपल्यातला फरक? बिल्डर जेव्हा इमारत बांधतो त्यावेळेला निर्णय प्रक्रियेत तुम्ही असता का? प्लॅन डिझायनिंग मध्ये तुम्हाला विचारत घेतात का? कुठला दर्जेदार बांधकाम करावं नाही करावं याच्याशी सल्लामसलत होते का? बिल्डर हा त्याच्या फायद्यासाठी असतो. तिथे निर्णय प्रक्रिया तुम्ही स्वतः निर्णय करणार, डिझाईन तुम्ही करून घेणार, माल कुठला सिमेंट टाकावं स्टील टाकावं तुम्ही ठरवणार, शेत तुम्ही सोडणार. जसं जसं बांधकाम होईल त्याच्या बिल्डरचा पैसे आहेत तोपर्यंत काम करणार, त्याला मूड आला दुसरा प्रकल्प तर त्याला तुम्ही गेलात खड्ड्यात. तुमचं काय त्याला बांधिलकी आहे? आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांनी आत्मनिर्भर योजना काढली की आत्मनिर्भर व्हा, आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे, सर्व क्षेत्र आत्मनिर्भर झाले पाहिजे. हे हाऊसिंगचा आत्मनिर्भर आहे. म्हणजे हाऊसिंग सोसायटीनी स्वतःचा पुनर्विकास स्वतः करा, याकरता शासन म्हणून आणि बँक आणि अर्थव्यवस्था म्हणून लागेल ती मदत आम्ही करू. हा शब्द आम्ही विश्वासाने देऊ. काही कमी पडत नाही. मी जेव्हा ही योजना आणली मी कधीच विचार केला नाही किती प्रस्ताव येतील, किती पैसे लागतील. चालत गेलो, पळत गेलो, होत गेलं सगळं. आज 3-4 हजार प्रस्ताव आहे. माझ्या बँकेचं लिमिट 4-5 हजार कोटी मी वाटू शकतो आणखी. परंतु मी साहेबांना बोललो, साहेबांनी राज्य बँकेला सांगितलं ते पैसे देतात. अमित भाई आले होते गेल्या महिन्यात, त्यावेळी अमित भाईंना कन्सेप्ट सांगितला, एनसीडीसी मधनं त्यांनी 1-2 हजार कोटी रुपये द्यायचं कबूल केलंय. मी परवा विधिमंडळामध्ये राज्य सरकारकडे मागणी केली की सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करा. याच्यामध्ये शासनाचा 1 रुपया नको, आम्ही सगळ्या बँका त्याच्यात पैसे टाकू, डिपॉझिट घेऊ, करा. 10,000 कोटी रुपये तुम्हाला एका महिन्यात जमा आणि स्वस्त दरात कर्ज त्या ठिकाणी घ्या. पहिलं ते हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन होतं, परंतु अशा प्रकारचं सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन सुद्धा शासनाला करायला पण भाग पाडून घेऊन तशी शासनाची इच्छा आहे. माझ्या समितीचा जेव्हा अहवाल जाईल त्यातली प्रमुख मागणी दादा ही असणार. त्याच्यामुळे मला वाटतं चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम. करून दाखवत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास नाही. 5 प्रकल्प ठरवा, ए टप्प्यातले बीसी, याच्यामध्ये तर देवेंद्रजींची आणखी पुढे जाऊन इच्छा आहे. जेव्हा आम्ही चारकोपला जात होतो तेव्हा पहिल्या चाळी होते, आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा म्हणाले स्वयं पुनर्विकास खूप छान आहे, परंतु एक संस्था जर अशी उभी करायला लागली तिथे उभी झोपडपट्टी नाही ना उभी राहणार, तर तुम्ही काय करा क्लस्टर पण आणा, क्लस्टर पुनर्विकास. म्हणजे 5-6 सोसायट्या एकत्रित येऊन क्लस्टर करा, म्हणजे तुम्हाला मैदान चांगलं होईल, तुम्हाला गार्डन चांगलं होईल, स्विमिंग पूल चांगलं होईल. का मध्यमवर्गीयांनी
स्विमिंग पूल मध्ये जायचं नाही, चांगलं गार्डन नको, टावरवाल्यांनी जायचं. मग आता क्लस्टर डेव्हलपमेंट कसं करावं त्याचीही अहवाल माझ्याकडे त्यांनी मागवली आणि त्याच्यामुळे त्या संदर्भात पण त्या ठिकाणी त्यांचं एक पाऊल पुढे जाऊन देवेंद्रजींची मदत करायची तयारी आहे. शेवटी त्या योजनेचा लाभ घेणारे किती उत्सुक आहेत याच्यावर बरंच त्या ठिकाणी अवलंबून आहे. परंतु मला पूर्ण विश्वास आहे या जे लोकांच्या भल्याचा आहे, लोकांच्यासाठी सुरक्षितता आहे. आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की हे सगळ्या ज्या 15 इमारती उभ्या राहिल्या या 3 वर्षात राहिल्या. 3 वर्षात. कारण स्वयं पुनर्विकासाचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये अटच आहे की प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करा. आपण एखादा वर्ष मागे पुढे समजू शकतो, पण सगळ्या इमारती 3-3 वर्षात त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. नाहीतर एक पिढी गेली, दुसरी पिढी आली तरी इमारतीचा विकास. कारण अभिनगर आमचं आहे की तिथे आता क्लस्टर डेव्हलपमेंट सीएम साहेबांना करायला लावलं, त्यांना 70 वर्ष झाली. परत आमची एक पिढी गेली, ती म्हातारी पोतारी तिथे ज्येष्ठ नागरिकांचा संघ आहे, बदल भाव आहे, निदान आता आमच्या पुढच्या पिढीला तरी करायचं. आणि त्याच्यामुळे वेळेत जर मिळालं घर तर त्याचा आनंद आपल्याला होतो की पुढच्या पिढीसाठी पण मी काहीतरी करून ठेवतो. आता आपली पोरं नातवंड शिव्या घालायला नको, माझ्या बापाला आजोबाने माझ्यासाठी काहीच केलं. आणि त्याच्यामुळे एका प्रकारे या ठिकाणी आपण सुरक्षित त्या ठिकाणी आपलं भविष्य करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आत्मनिर्भर मगाशी जसं बोललो तसं या ठिकाणी स्वाभिमान सुद्धा याच्यामध्ये मी बघतो. मला तसा मी स्वाभिमानी माणूस आहे आणि रायगडचा असल्यामुळे जास्त स्वाभिमान आहे. छत्रपतींच्या मुलींचे आपण बिल्डरच्या बाहेर जाऊन त्याच्या स्टुलावर बसून वाट बघायची. म्हणजे सोसायटी आमची, सभासद आम्ही, मालक आम्ही, बिल्डर आतमध्ये मस्ती मजा चहा पाणी पितोय आणि आम्ही स्टुलावर वाट बघतोय. अरे आमची जागा, आमच्या जागेवर तू पैसे कमवणार, तू यशीच बसणार तर मी बाहेर बसणार. मग आपल्याला काही स्वाभिमान आहे की नाही? माझी जागा, मी मालक, सोसायटी मालक, आणि आज पैसे द्यायला यंत्रणा उभी आहे, सरकार सवलती देते, मग कशाला पाहिजे बिल्डर? त्याच्यामुळे मला वाटतं हा स्वाभिमानाचा विषय. एका बाजूला मी आत्मनिर्भर बोललो, दुसऱ्या बाजूला आपला स्वाभिमान आहे आणि पुढच्या पिढीची व्यवस्था त्या ठिकाणी होते. आणि म्हणून मला या ठिकाणी वाटतंय की आपण सगळ्यांनी या ठिकाणी या पुनर्विकासाच्या संदर्भात त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. दादा इकडे आपल्याकडे कामोठ्याला एक संस्था आहे, आमच्या मुंबई बँकेच्या एकाने ती संस्था बांधली. ते सगळ्यांना एकत्रित करून बांधली. त्यांनी इंडिव्हिज्युअल कर्ज घेतले सगळ्यांवर आणि त्या ठिकाणी ती सोसायटी स्वतः उभी केली आणि त्यांना मोठी घरे मिळाली. म्हणजे काय मोठं टेक्नॉलॉजी काही नाही. इथे आता आपण काय करतोय, इथे आता जबाबदारी पण तुमच्यावर नाही. पहिलं काय व्हायचं, समजा आम्ही 20-25 कोटी रुपये कर्ज दिलं तर त्या सोसायटीला कर्ज द्यायचं आणि मग चेअरमॅन सेक्रेटरी बिचारे कुठेतरी 15-20 हजार पगारावरचे असायचे, आपले मध्यमवर्गीय माणसं. ते एक दिवस माझ्याकडे भाऊ बोलले योजना तर चांगली आहे, पण बोलले आमचा पगार 20-15-20 हजार आणि तुम्ही 20-25 कोटीची लायबिलिटी आमच्यावर देणार तर आयुष्य बरबाद होणार. आणि स्वाभाविक आहे त्यांचं, सगळ्यांचं भलं करत असताना आमच्यावर लायबिलिटी का? तुम्हाला सांगतो मी ती लायबिलिटी पण आपण काढून टाकली. कमिटी मेंबरवर कुठलीही लायबिलिटी नसते, सभासदांवर कुठलीही लायबिलिटी नसते. आपण सेलेबल जो कंपोनंट आहे, जो विक्रीचा माल आहे, तो आपण मॉर्गेज ठेवतो, त्याचं रिपेमेंटचं आपण एक मेकॅनिझम त्या ठिकाणी केलं. मला वाटतं या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला बारकाईने तर हवी असेल तर ते GR काय झाले, कसं होतं, त्याची प्रक्रिया काय, फंडिंग कसं होतं, त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी या संदर्भात आमचे अधिकारी ज्या वेळेला आपण सांगाल त्यावेळेला दादा आपल्याला आज खरं म्हणजे ते एवढे त्यांचं बुकिंग झाले की विचारू नका. मुंबईत आता रोज शनिवार रविवारी त्यांना 25-25 सोसायट्या बोलवत होते. त्याच्यामुळे त्यांचा एवढा डिमांड वाढलाय. आज त्यांना खरं म्हणजे बोलवलं होतं, परंतु आमचे रघुनाथ कुलकर्णी यांची अंधेरीला सोसायटी आहे, त्यांच्या इथं बैठक आहे, परंतु तेही उपलब्ध आपण करू. आणि आता माझी तर दादा विनंती राहील तुम्हाला, आमच्या राजेंद्र पवारांचं निवृत्तीचं सगळी ताकद आहे ती आपल्या या चांगल्या कामाला लावून घ्या, कारण त्यांना या विषयात सगळं माहिती.
करावा, बाकी ठराव कसे करावे, प्रक्रिया काय, फंडिंग कसं, याचं बऱ्यापैकी नॉलेज त्यांना त्या ठिकाणी आहे. त्यांचा उपयोग त्या ठिकाणी आपण निश्चितपणे या ठिकाणी करून घ्या. तुम्हाला जी जी ताकद लागेल ती ताकद सरकार म्हणून, बँक म्हणून आणि फायनान्स करणाऱ्या सगळ्या यंत्रणा म्हणून आपल्या मागे उभी करू. कसं आहे, तुमची मानसिकता असेल ना तर सगळं होतं. इफ देर इज अ विल देर इज अ वे. तुमची इच्छा असेल तर प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो. मी एक किस्सा तुम्हाला सांगतो की जेव्हा आम्हाला एक कर्ज वितरण करत होतो कोविडच्या काळामध्ये, तेव्हा आता हे जास्त लोकांची मागणी आली. मी घाबरलो, एवढ्या लोकांना पैसे कुठं द्यायचे. तर मग मी राज्य बँकेला पत्र लिहिलं की बाबा आता आमच्याकडे सेल्फ डेव्हलपमेंटला खूप मागणी होते, तर आपण कन्सोर्शियम मध्ये म्हणजे सहभाग योजनेत तुम्ही मिळून फंडिंग करू. राज्य बँक मोठी आपली ताकद 40,000 कोटीची बँक आहे. मी त्यांना पत्र लिहिलं, पण कधी कधी बुद्धिमान लोकांचा त्रास कसा होतो, ते हुशार लोक, मी आपला तुमच्यासारखा सर्वसामान्य करायचं ना, लोकांचं भलं होते, बघू कायदा बियदा. त्यांनी RBI ला पत्र लिहिलं किंवा मुंबई बँकेच्या अशाचं पत्र आलंय, आम्हाला कर्ज द्यायला परवानगी बाबतीत मार्गदर्शन करावं. त्यांनी त्यांना परवानगी द्यायचं दूर राहिलं. त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं, तुम्ही रिअल इस्टेटला पैसे देता, तात्काळ बंद करा. म्हणजे बंद मागायला मदत गेलो, त्यांनी अक्कल चालवली, आमचं होतं ते बंद झालं. आणि त्यावेळेला 2 इमारती लोकांनी तोडल्या होत्या, बाहेर लोक गेली होती. त्यांना जर पैसे दिले नसते तर आत्महत्याच केली असते. मी ठरवलं, विचारा माझ्या डायरेक्टरना, काय जेलमध्ये फाशी द्यायचे ते, त्यावेळेला मी 30-30 कोटी त्या दोन्ही संस्थांना दिले. आणि त्यानंतर मग मी देवेंद्र फडणवीस साहेबांना घेतलं, विनंती केली, म्हणजे साहेब अशी परिस्थिती आहे, तर आम्ही मदत मागायला गेलो पण आमच्याच अंगाशी आलो होतो. आणि तेव्हा शक्तिकांत दास गव्हर्नर होते, कोविड होतं. तर साहेबांनी मी दोघेच गेलो, शक्तिकांत दासना देवेंद्रजींनी पूर्ण समजून घेतलं होतं. अर्धा पाऊणचा समिती गेलो की हे सेल्फ डेव्हलपमेंट जे आहे हे रिअल इस्टेट नाही, इथे नफा कोण कमावत नाही. या सभासद संस्था त्या जिल्हा बँकेच्या आहेत, ज्यांचा कर्ज घेण्याचा अधिकार आहे आणि जो कर्ज देणं हा बँकेची जबाबदारी आहे, आणि ते कुठेही धंदा करत नाही. इथे जो फायदा होतो तो सभासदांना त्यांचंच घर जास्तीचं घर मिळतं. आणि शक्तिकांत दास इतके प्रभावित झाले की ते म्हणाले, बहुत ही अच्छा, ये तो ऑल इंडिया लेवल पे करना चाहिए. ज्यांनी नोटीस पाठवलं होतं, म्हणजे चांगली गोष्ट समजावून सांगितली आणि बोलल्याप्रमाणे शक्तिकांत दासनी ऑल इंडियाची पॉलिसी केली की सेल्फ डेव्हलपमेंट. पैशाची नाही अडचण, आता बँका शोधायला लागल्या दादा. सेल्फ डेव्हलपमेंटला तर सगळ्या बँका तुमच्याकडे यायला लागले, कारण त्यांनाही पैसे वाटायचे येत नाही, सिक्युअर्ड पैसे. कारण जागा आहे तुमची, घर आहे तुमचं, बिल्डिंग आहे तुमची, आणि घरापेक्षा आपल्या आत्मीयतेचा विषय काय, घर जावं, घाण राहावं, विकावं असं कोणाला वाटतं का? आणि त्याच्यामुळे मला वाटतं पैशाची अडचण येणार नाही. आपण सगळ्यांनी या ठिकाणी या योजनेत त्या ठिकाणी सहभाग घ्या. मी कुंडलिक काटकर असतील, त्यांचे सचिव, त्यांची सगळी टीम असेल, सल्लागार पाटील वगैरे, तुमचं मनापासून अभिनंदन करतो की प्रशांत दादांबरोबर आपण या ठिकाणी या विषयाला हात घातला. कारण शेवटी राजकारणात आम्ही काम करत असताना तुमच्यापेक्षा मोठं कोण आहे? आम्ही सगळ्यांना सवलती देतो, परंतु तुम्हाला जर बिल्डिंग उभी करण्यासाठी काही मदत झाली तर घरात गेलेला चावी दिलेला माणूस विसरेल का हो? आता देवेंद्रजींनी चाव्या दिल्या तर श्वेतांबरीच्या 5 सोसायटी, त्या बिल्डिंग मधली लोक मत देताना विचार करणार ना की प्रवीण भाऊंनी पैसे दिले, देवेंद्रजींनी चावी दिली. शेवटी आम्ही कशासाठी करतो, म्हणजे आमचाही स्वार्थ आहे. तुमचे आशीर्वाद तर आम्हाला हवेच असतात. शेवटी आम्ही सरकार चालवतो, सत्ता येते तुमच्या आशीर्वादावर येते. आणि मग तुमच्यासाठी जर काही करावं लागलं तर ते आमच्यासाठी त्या ठिकाणी चांगलीच गोष्ट आहे. मी तर देवेंद्रजींना विनंती केली की आता आपण 12% व्याजदराने पैसे देतो, शासनाने 4%चं इंटरेस्ट सबवेन्शन करावं, म्हणजे 8%. जर हाऊसिंग सोसायटीला पैसे मिळाले तर फिजिबिलिटीलाही आणखी सोपं जाईल. मी त्यांना समजावून सांगितलं, शिंदे साहेब आणि ते होते, आपण सगळ्यांना सवलती देतो,
म्हणजे 4% रक्कम 70-80 लाख होती. म्हणजे 70-80 लाख रुपयामध्ये 400-500 मतं तुमची पक्की होतात. त्यांना राजकीय भाषा सपोर्ट आपला फायदा केला बोलू राजकीय. तर त्याच्यावर त्याहीवर आम्ही वर्किंग करतोय. आमची कमिटी आता मीच असला अध्यक्षामुळे जेवढं काय मागता येईल तेवढं सगळं दादा आपण मागतो. समितीच दरेकर समिती आहे. गावात दरेकर असल्यामुळे केल्याशिवाय काही राहणार नाही. प्रत्येक गोष्ट मागणार आहे. आणि देवेंद्रजींची स्वतः मानसिकता तरी माझ्यासाठी काहीच मागत नाही. त्याच्यामुळे आज लोकांचं जर भलं होतंय. आता शेवटी सरकार नावाची यंत्रणा, आम्ही लोकप्रतिनिधी हे तुमच्या भल्यासाठी आहोत. आणि घरासारखा विषय आज स्वयंपुनर्विकासाचा जर मार्गी लागला तर त्याच्यासारखं समाधान कुठलंच त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून एका मिशन मोडवर मी या ठिकाणी काम करतो. आज या ठिकाणी इथे आपलं ही परिषद किंवा ही बैठक होते. आता 4 वाजता पुण्यात आहे आणि स्वतः मुख्यमंत्री नाशिक वरनं स्पेशल विमानानं या पुण्याच्या हाऊसिंगच्या स्वयंपुनर्विकासाच्या परिषदेला तर 5000 चेअरमन सेक्रेटरी तिथे गणेश कला क्रीडा भवन. त्यानंतर नाशिक मध्ये होते. आणि त्याच्यामुळे आता ही स्वयंपुनर्विकासाची मुवमेंट आता सर्वदूर त्या ठिकाणी पसरायला लागले. आणि लोकांना याचा फायदा त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रात काय व्हायचं ते होऊ द्या यासाठी आपण आहोत. परंतु मुंबई पासून लागून असलेली नवी मुंबई पनवेल या ठिकाणी तरी आपण ही स्वयंपुनर्विकासाची योजना त्या ठिकाणी यशस्वी करूया. आणि मोठं घर पूर्ण कालबद्ध अशा वेळेत आपल्या सर्वसामान्यांना कसं मिळेल याची आपण त्या ठिकाणी काळजी घेऊया. आणि आपण मोठ्या संख्येने मला वाटतं यातनं आलेले सगळे लोक मी बघतो की हा केवळ कार्यकर्त्यांचा मेळावा नाही. त्याच्यामध्ये हाऊसिंगची लोक काय होणार कसं होणार हे उत्सुकता त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे निश्चितच हे या ठिकाणी वर्केबल होईल. आपण त्यासाठी प्रशांत दादा एक समिती करा. त्यासाठी आवश्यक लागणारे मार्गदर्शक मी देतो. मुंबईला येऊन प्रकल्पांना भेटी द्या. तिथल्या लोकांनी कसं केलं, इथल्या सिडको महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या स्वयंपुनर्विकासात आणखी काही सवलती देता येतील, काही अडचणी आहेत या सगळ्या गोष्टींचा आपण सारासार विचार करून या सगळ्याचा अंतर्भाव आपल्या समितीत निश्चितपणे या ठिकाणी करू. आणि आपण या ठिकाणी ज्या भावनेनं हे या ठिकाणी मेळावा ही परिषद संपन्न केली त्याबद्दल आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण शेवटी लोकप्रतिनिधी आम्ही नेते लोकांना काय हवं हे कळल्यावर त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतला तर मला वाटतं त्याच्यासारखं दुसरं काम नाही. आणि त्यातूनच तुमचा प्रतिसाद या ठिकाणी दिसतोय. मी निश्चितच आपल्याला सांगतो की तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला जराही त्या ठिकाणी ठेच लागणार नाही. आम्ही ताकदीनं तुमच्या सोबत आहोत. तिथे दादा आहेत, आमचे विक्रांतजी आहेत. जिथे लागेल मी काय आता लांब नाही. अटल सेतू जवळ केलाय त्याच्यामुळे मी आता 15-20 मिनिटात येईल. पहिला यायला मला वेळ लागायचा. आता प्रशांत दादा बोलले भाऊ लवकर आला तुला अटल सेतू अर्धा तास वाचला मला. त्याच्यामुळे तेही जवळ आपण या ठिकाणी आलोय. हे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. प्रशांत दादा आणि आमच्या सर्व आयोजकांनाही धन्यवाद देतो. आणि आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांना तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देतो. खऱ्या या ठिकाणी एवढे बसलेले गृहनिर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील की स्वप्नातील घर साकारण्यासाठी खरोखर स्वयंपूर्ण विकास होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने मला हे स्वप्न पाहिलं असणार आणि खूप चांगलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं जर जोरदार टाळ्या पडण्याचा तर तुम्ही काही एवढं प्रश्न या ठिकाणी आपले काही असतील त्या ठिकाणी आपल्याला मांडायचे आहेत. पण तत्पूर्वी या ठिकाणी मंचावर उपस्थित म्हाडाचे सभापती सन्माननीय बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित त्यांचा मी या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. मी काटकस विनंती या ठिकाणी करतो की म्हाडाचे माजी सभापती सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं. कुणी उठू नये. ज्यांना कोणाला या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारायचे असले तर आपण एक निवडक 5-6 प्रश्न घेणार आहोत. निवडक मागे तोपर्यंत सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्या ठिकाणी मी स्वागत करतो. आमदार श्री संजय आपण सोसायटीच्या सभेत असं होणार कसं होणार काय जागेवर बसून तुम्हाला माहिती येईल तिथे
आमदार श्री संजय केळकर साहेब, राज्याध्यक्ष श्री राजेंद्र सुर्वे सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा पनवेलच्या वतीने देखील प्रवीण भाऊंचे या ठिकाणी ते स्वागत करतील. नमस्कार. नमस्कार. सर्वांनी शांत राहावं. मी आपल्या पनवेलमध्ये सिडकोचा प्लॉट आहे, आमचा सोसायटीचा प्लॉट आहे, गौतम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सेक्टर 14, प्लॉट नंबर 14 आणि सेक्टर 15A. आमचा दुर्दैवानं बिल्डिंग जुनी झाली होती आणि एक दिवस स्लॅब पडला. अर्ध्या तासामध्ये प्रशांत ठाकूर साहेब आमच्या सोसायटीमध्ये आले आणि त्यांनी आम्हाला एवढी मदत केली की महानगरपालिकेतून ह्या इमारतीला डिलॅपिडेटेड बिल्डिंग म्हणून त्यांनी जाहीर केलं. आणि त्याच्यानंतर याचं चेअरमन आणि आमच्या सोसायटीचे सर्व 24 सभासद आणि त्यासोबत आर्किटेक्ट सिद्धांत खाडे हे पूर्वीपासून माझ्या संपर्कामध्ये आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या संपर्कानं आम्ही एक निर्णय घेतला की खरोखर आपण स्वयंपूर्ण विकास आपल्या बिल्डिंगचा करूया आणि जो काही एरिया वाढेल तो आपल्यासाठी घेऊया. आणि सध्या पनवेलमध्ये आमची सोसायटी स्वयंपूर्ण विकासामध्ये रजिस्ट्रारांच्याकडून सँक्शन घेऊन लोकांनी आमच्या सभासदांनी स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशननी त्या सोसायटीचं बांधकाम चालू आहे. आज दरेकर साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. खरोखर लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, परंतु आमच्या सोसायटीचे 6 फ्लोअर आहेत आणि आम्हाला अजून 2 फ्लोअर एक्सटेंड करायचे आहेत आणि त्या फ्लोअर मधूनच मग आमच्या सोसायटीला सभासदांना काहीतरी मिळणार आहे. आणि आमची जवळजवळ 400 एरियाची घरं आज 2 BHK आम्ही 780 आणि 3 BHK 1080 पर्यंत आम्ही आम्हाला स्वतःसाठी घेतले. परंतु अर्थसहाय्य हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि दरेकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की जरूर मदत करू. तर आमची सोसायटी आहे, रजिस्टर आहे, सिडकोचा प्लॉट आहे, तर आम्हाला सुद्धा अर्थसहाय्य झालं तर आमचे उर्वरित 2 फ्लॅट व्यवस्थितरित्या पूर्ण होतील. एवढीच एक विनंती, कारण पैसा हा अतिशय महत्वाचा असतो. आम्ही सेल्फ कॉन्ट्रीब्युशननी इमारत करतो. एक अतिमहत्वाची सूचना करू सर, 1 मिनिट फक्त. एक कृपया करून एक नंबर तुम्ही सरांनी नोट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी जे पनवेल सिडको गृह सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कुलदीपजी काटकर साहेब, त्यांचा मी पत्ता देखील तुम्हाला सांगतो, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगतोय. यस, तुम्हाला भविष्यामध्ये जर आपल्याला या ठिकाणी स्वयंपूर्ण विकास जर करायचा जर असेल तर ज्याचे अध्यक्ष आहेत कुलदीपजी काटकर, त्याचा नीलसिद्धी, प्लॉट नंबर 21, खांदा कॉलनी, सेक्टर 11 आणि त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा उपयोग पडू शकतो. डबल नंबर आहे 7738 7738 77 4499 77 38 77 44 99. कुंडलिक काटकर. डबल नंबर एकदा रिपीट करतोय 7738 77 4499. ओके सर, आपला नमस्कार सर, माझं नाव गणेश कांबळे आहे. मी मारुती नगर सेक्टर 6 आमच्या सोसायटीने पण स्वयंपूर्ण विकासाचं जी योजना आहे तर ती राबवायची ठरवली. परंतु अडचण अशी आहे की बऱ्याच ठिकाणी आम्ही बँकेत फिरलो, तिकडे सांगितलं जातं की तुम्ही प्लीज पर्यंत जे काही खर्च आहे तर तो स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. तर त्या संदर्भात आम्हाला कुठलीही फंडिंग होत नाही. तर या संदर्भात काय होऊ शकतं? आणि पनवेलमध्ये अशा जवळजवळ 5 ते 6 मोठ्या सोसायटी आहेत. टक्क्याला आहे, पनवेल स्टेशनच्या जवळ आहे, सुकापूरला पर्यंत, ज्यांचं काम फक्त प्लीज पर्यंत कसं आणायचं यासाठी रखडलं आहे. तिथे फंडिंग होत. कुठल्या बँकेत दिलं तुम्ही? अभिदय बँक आहे, परत HDFC बँकेत पण आम्ही गेलेलो. त्याने दिलं. ते आपण ते इंडिव्हिज्युअल करता येतो. या स्वयंपूर्ण विकास योजनेत आलं की या ठिकाणी आपण सगळ्या तुम्हाला सवलती दिलेल्या, त्याच्यामुळे कसलीच अडचण येत नाही. पर्यंत सुद्धा आपल्याला सगळं फाउंडेशन पासून देतो. आणि दुसरं परवानगीसाठी फाउंडेशनच्या अगोदर जायला भाड्याचे पैसे पण देतो आपण. आता हे मुंबईत आहे आणि पहिल्यांदा असं काय वाटलं नव्हतं, परंतु आता हे नवी मुंबई, ठाण्यात, पुण्यात कृपया शांतता पाळा. प्रवीण भाऊ बोलत आहेत, कृपया शांतता पाळा. जो आता जे काढलाय तो मुंबई पुरता आहे. या सगळ्या सवलती शासन निर्णय ते मुंबई पुरते. आता त्याच्यामध्ये तुमचे ऍडिशन करून हे सगळे तुम्हाला दाखवले की सगळे तुम्हाला दाखवले.
आपण रायगड जिल्हा बँक आता इथे सुदैवानं असं मी अध्यक्ष म्हणून राबवणं ताकदीनं झालं. रायगड जिल्हा बँक आहे शेका पक्षाकडे, पण शासनाने उद्या निर्णय केला की रायगड जिल्हा बँकेला आम्ही नोडल करतोय, तुम्हाला कर्ज द्यायचं आहे तर त्यांनाही तुम्हाला पैसे द्यावे लागतात. या ठिकाणी यांनी अतिशय योग्य प्रश्न विचारलाय. लक्षात घ्या, सगळ्यांनी शांत बसा. दरेकर साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते आणखी सोप्या भाषेत मी सांगतो. आपण ज्या वेळेला बिल्डर निवडतो, शांतपणे बसून घ्या, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळी आपण बिल्डर निवडतो त्यावेळी तुमचं कन्व्हेन्स किंवा लीज डॉक्युमेंट करण्याचा खर्च बिल्डर करतो, तुमच्या शनिवार रविवारच्या पार्किंगचा खर्च बिल्डर करतो, प्रीमियम बिल्डर भरतो, तुम्हाला भाड्याचे पैसे बिल्डर देतो, म्हणजे आपण विकले जातो बिल्डरला. यांच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या योजनेमध्ये असं आहे की प्रीमियमच्या पैशांमध्ये सूट, काही पैसे द्यावे लागले तर बँक देणार. रेंट म्हणजे भाडं, आपण जागा सोडून जाणार, भाडं जिल्हा मध्यवर्ती बँक देणार. आणि बँक ही प्रीमियमचे पैसे पण जिल्हा मध्यवर्ती बँक देणार. याकरता 19 जे काढलेले आहेत आणि त्या कमिटीमध्ये आणखी काही प्रश्न सोडवले जाणार आहेत. या ठिकाणी दरेकर साहेबांनी जाहीर केल्यामुळे मी जाहीर आश्वासन देतो की आपल्या फेडरेशन मध्ये आपण आपल्या प्रश्नांसह, जसा या भाऊंनी प्रश्न विचारला, लिंक पर्यंतचं बांधकाम बँक, अशा सगळ्या शंका मनात ठेवू नका. आपण यांच्या संस्थेमध्ये या. काटकर साहेबांना मी दिवस देतो, 1 किंवा 2 दिवस, कारण मी मंत्री कार्यालयात पण काम करतो, तर मी त्या ठिकाणी येईल. बँकेचे अधिकारी यांच्याशी मी कोऑर्डिनेट करेल. दरेकर साहेब, बँकेचे अधिकारी आणि या संस्थांचे प्रश्न याचं कोऑर्डिनेशन मी करेल आणि आपण यांचे सगळे प्रश्न सोडवू. या कामात मला आधीचा वाटतो. मोबाईल नंबर द्या. या फेडरेशनचा काटकर साहेबांचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर मी सांगतो, तो लिहून घ्या. तोच माझा मोबाईल नंबर समजा, कारण मला प्रत्येकाच्या शंकेसाठी स्वतंत्रपणे येता येणार नाही. त्या ऑफिस मध्ये क्लब करून कसं आहे, बरोबर आहे त्यांचं. 2000 लोकांनी एकदम केले तर काटकर सगळे तुमचे विषय घेतील आणि संकलित करून ते समजा 50 लोकांचे प्रश्न, 50 लोकांची बैठक घेतली. त्या दिवशी बँकेचे अधिकारी कोण बोलतो, मी बँकेशी कोऑर्डिनेट करेन आणि मुंबई, नाशिक, पुणे आणि नवी मुंबई अशा सगळ्या ठिकाणी कोऑर्डिनेशन साठी दरेकर साहेबांनी मला संधी दिली तर रजिस्ट्रारचा व्ह्यू आणि बँकेचा व्ह्यू नक्की आपल्याला एकदा भेटतो, आपण तेही काम करू. एक माझी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आज आपण पनवेलमध्ये या संदर्भामध्ये स्वयं पुनर्विकास संदर्भामध्ये पहिल्यांदा एक जाहीर कार्यक्रम घेतला. आज कार्यक्रमाला आपण या, आपले प्रश्न आहेत आपण मांडतच आहात. आता जसं पवार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की त्या एका कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या ज्या अडचणी आहेत पहिले त्या लिस्ट आउट करू. आणि आता तर असं दिसतं की दर रविवारी कदाचित आपल्याला, शेवटी रविवारी आपल्याला सगळ्यांना सुट्टी असते, सोयीचं असतं, तर दर रविवारी या संदर्भामध्ये एक 50 लोकांची एकत्रित बैठक म्हणजे त्यांच्यातून, आणि मग प्रवीण भाऊ म्हणाल्याप्रमाणे नवीन प्रस्ताव ज्यांचे यायचे ते नवीन प्रस्ताव गोळा करणं आणि जे सिन्सिअरली फॉलो करणार आहेत ते पहिले 5 ते प्रवीण भाऊच्या माध्यमातून आपण त्याचे बरोबर. तर त्यामुळे आज आपण सांगताय सगळे प्रश्न भाऊ घेऊ शकणार नाही, भाऊंना पुण्यालाही जायचंय, पण सगळे आपण सांगताय या सगळ्या आपल्याला संपर्क क्रमांक दिलाय, खांदा कॉलनीमध्ये ऑफिस आहे, त्यामुळे सगळे विषय आपल्या सगळ्या जे आले त्या प्रत्येकाचे विषय हे आम्ही लिहून घेतो आणि लिहून घेऊन त्याप्रमाणे पुढे इथून पुढे कम्युनिकेशन चालू आहे. याच्यामध्ये आता शासनाने समिती नेमली माझ्या अध्यक्षतेने, त्याच्यामध्ये हे आपल्याला प्रश्न तुमचे जे आहेत तुम्ही काय करा दादा, इथे सेंट्रली त्यांच्या लेखी सूचना, लेखी प्रश्न घ्या आज किंवा 2-3 दिवसात, जेणेकरून आमची समिती जेव्हा बसेल त्यावेळेस तुमचे सगळे विषय आम्ही शासनाकडे आमच्या अहवालात घेऊ. नंतर समितीचा अहवाल गेला आणि नंतर प्रश्न आले तर पुन्हा अडचणीचं होईल. तर 2-3 दिवस तुम्ही मेहनत घ्या आणि तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न वाटतात, अडचणी वाटतात, सरकारने काय करायला पाहिजे, फंडिंगचे विषय काय प्रश्न आहेत ते सगळे लेखी स्वरूपात द्या. त्याचं संकलन करून आम्ही शॉर्टलिस्ट करू. सर नमस्कार, एक प्रातिनिधिक प्रश्न विचारतो. एक स्वयं पुनर्विकास हा महाराष्ट्राच्या अंतर्गत येणार आहे का, महारेराच्या अंतर्गत येणार आहे का स्वयं पुनर्विकास? महारेराचा तर सगळ्यांना नियम असतोच. महारेरा हे तुमच्या सुरक्षेसाठी आहे.
आता मला त्याच्यावर महारेराचं अजूनपर्यंत कुठे अडचण आलेली दिसत नाही, ही माहिती घेतो. ओके. आता सगळे प्रकल्प उभे राहिले त्यातले एकाला फोन करून विचारा. आणि दुसरा पनवेलमधल्या अनेक प्रॉपर्टीजना आपल्या अधिकाऱ्यांचा नंबर द्या, मग त्याच्या संदर्भात त्यांना उत्तर द्या. पनवेलमधल्या बऱ्याच प्रॉपर्टीना बेसत्ता प्रकार किंवा परवी क्षेत्र हे लागलेलं आहे. त्याच्या संदर्भात शासन निर्णय झालेले आहेत, पण ते फार गतीने काम होत नाही. तर त्यासाठी काय करते? नाही, म्हणून तुमचे जे जे विषय आहेत ना बघा, आता मला 20 विषय सांगा, मी ऐकून हो बोलेन. त्यापेक्षा लेखी स्वरूपात तुम्ही प्रशासनाला यंत्रणा वगैरे त्यांच्याकडे द्या. तुमच्या प्रत्येक प्रश्नावर काय स्थिती आहे आणि काय व्हायला पाहिजे सरकारकडून ते आम्ही सगळं शासनाला प्रेझेंट करू आणि ते एक्सपिरियंट करून घेऊ. सर, माझा एक प्रश्न आहे. आम्ही शिवकृपा अपार्टमेंट सेक्टर 1 मध्ये राहतो. साहेब ओळखतात आम्हाला. आमच्या जवळ 16 बिल्डिंग आहेत टोटल. प्रश्न असा आहे की आमच्या अध्यक्ष श्रीमती खजिनदार आणि काही प्रतिनिधींनी रिडेव्हलपमेंटचं काम हातात घेतलेलं आहे आणि 79A अनुसार आम्ही त्यांना काही शंका विचारल्या किंवा प्रश्न उपस्थित केले, तर त्या प्रश्नांना ते बदल देतात आणि 79A हे असे रसायन आहेत की तुमच्या भविष्याच्या सिक्युरिटीचा त्यामध्ये मार्ग उत्पन्न होतो. परंतु ज्यावेळेस मीटिंग होतात त्यावेळेस मीटिंग मध्ये लोकांनी विचारलेल्या शंका टाळल्या तर जातातच, पण ज्यावेळेस काही शंका विचारल्यानंतर त्या इतिवृत्तांतात सुद्धा लिहिल्या जात नाहीयेत. तर असे खोटे नाटी इतिवृत्तांत लिहून बिल्डरच्या डेव्हलपमेंटचं काम करत आहेत. तर अशा रीतीनं याच्यावर मला काहीतरी मार्गदर्शन मिळेल का? एक मिनिट, याचं उत्तर घ्या. हॅलो, हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, त्यामुळे याचं उत्तर घ्या. सरकारने सहकार कायद्यातल्या कलम 79 अ अन्वये रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया कशी असावी याबद्दल डिटेल GR काढलेला आहे. या GR मध्ये कोणत्या कोणत्या स्टेपने आपण काम केलं पाहिजे हे दिलेलं आहे. पण काही संस्था पदाधिकारी जर त्याचं पालन करत नसतील तर तुमचं सहाय्यक निबंधक पनवेल यांच्या कार्यक्षेत्रात येत असेल तर तुम्ही फेडरेशन कडे तक्रार अर्ज द्या, आमदार महोदयांकडे तक्रार अर्ज द्या. आमचे सहाय्यक निबंधक या प्रश्नामध्ये लक्ष घालतील. हा एक या प्रश्नाचं उत्तर. दुसरं की महारेरा हे बिल्डरांनी त्यांचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी रजिस्टर करावे, त्यांचे आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी रजिस्टर व्हावे यासाठी आहे. ज्या वेळेला आपण स्वयं पुनर्विकास करतो त्यावेळी आपण बिल्डर नेमत नाही. तुम्हीच मालक, तुम्हीच बांधकाम करणारे. स्वतःचा रिकामा प्लॉट असल्यावर त्याच्यावर बंगला कसा बांधतो आपण, तसं हे बांधकाम आहे. आणि तुम्ही ज्याला नेमता ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पॅलेटवरील बिल्डर असतात, आर्किटेक्ट असतात आणि कायदेशीर सल्लागार असतात. त्यामुळे त्याची कोणतीही नेमणूक महारेरावर करायची हरकत नाही, कारण तुम्ही मालक आहात. जेव्हा तुम्ही सरेंडर होता बिल्डरला त्यावेळेला बिल्डर तुम्हाला फसवतो की नाही यासाठी त्याला नोंदणी करणं आवश्यक आहे. आता आपणच आपल्याला कसं काय फसवणार बरोबर. धन्यवाद. रिडेव्हलपमेंट आपण सीसी पर्यंत पोहोचेपर्यंत अनेक परवानग्या शेवटचे 2 त्याच्यानंतर मग आपण कायमस्वरूपी व्यवस्था ही निर्माण करू. कारण आज कार्यक्रम होते म्हणून आपण जी पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ लावण्याचा असल्यामुळे तर याला उद्देशून आपले जे काही प्रश्न आहेत आता 2 घेऊ आपण. याला उद्देशून जो काही आपला पत्रव्यवहार आहे तो घेऊ. ईमेल आयडी आपण देऊ, त्या ईमेल आयडीच्या आधारे ज्यांना ईमेल करायचा तो आणि प्रत्यक्ष ज्यांना संपर्क करायचा त्यांनी प्रत्यक्ष भेटणं असं तिन्ही पद्धतीने आपण घेऊ. आता आपण या शेवटच्या 2 घेऊ कारण भाऊंना पुण्याला जायचं. डेव्हलपमेंटमध्ये एन्व्हायरमेंटल एनओसीचा प्रश्न हा फार मोठा आलेला आहे. पनवेलमध्ये सुद्धा जे टेंडर प्लॉट सुद्धा दिले गेलेले त्यांची जी एन्व्हायरमेंटल एनओसी न येण्यामुळे वर्ष 2-2 वर्ष प्रकल्प रखडलेले. त्यांनी सेंटरकडे गेलं, सेंटरनी स्टेटला दिलं, परत कोणतरी कोर्टात गेलं, परत सेंटरकडे गेलं. त्यामुळे चिडकोनी टेंडर प्लॉट देऊन 2-2 वर्षापर्यंत काही प्रकल्प रखडले. तसेच की एन्व्हायरमेंटल एनओसी याला फार अडचणीचं झालेले आहे. त्याबद्दल काही मार्गदर्शन आणि इतर एनओसीया फास्ट मिळतील याच्यासाठी काही यंत्रणा निर्माण होईल. आपण स्वयं पुनर्विकास त्यासाठीच करतोय. सरकारने याला प्राधान्य दिलंय. 1 विंडो खिडकी केली मुंबईत, त्याच्यामुळे सगळ्या परवानग्या एकाच ठिकाणी त्या ठिकाणी विभिन्नकडे जातात. तशाच प्रकारची व्यवस्था आपल्याकडे करू. त्याच्यामुळे परवानग्यांचा मगाशी किस्सा सांगितला ना,
हे बिल्डरना छळतात कारण त्यांना पैसे पाहिजे असतात, इथे छळणार कोणाला आणि तुम्ही पैसे देणार कुठनं? त्याच्यामुळे सरकार या ठिकाणी या सगळ्या परवानग्या सुटसुटीत निश्चित वेळेत कशा मिळतील याची दखल घेते. जे मुंबईला चालू आहे तेच आपल्या पनवेलला नवी मुंबईत. मी नीलकंठ दादाचा चेअरमन या नात्याने बोलतोय. साहेब 2000चं आमचं कन्स्ट्रक्शन आहे सोसायटीचं. एकूण 36 कुटुंब तिथे राहतात. परंतु आज अशी परिस्थिती आहे आम्हाला तिथे झोपा सुद्धा येत नाही. एकदम क्रिटिकल परिस्थिती झालेली आहे सोसायटीची. कारण त्या बिल्डिंग मध्ये जर आपण येऊन पाहिलं तर स्टीलच राहिलेलं नाही, स्लॅब पडतोय खाली. आणि म्हणून आमची जी रिक्वेस्ट आहे, आपण जो मुद्दा मांडलेला आहे 5 प्रोजेक्ट घ्या, त्याच्यामध्ये आमची नीलकंठ दादा सोसायटी सोनावणे वेगळा चिठ्ठ्या टाकायला लागते. कारण आज परिस्थिती अशी आम्ही आमचं अकाउंट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहे. त्यांना वारंवार आम्ही फंडिंग करा, आम्ही स्वयंरोजगार निर्माण करतो, परंतु त्याचे नियम नाही. आपण तुमच्या शेजारी ऑफिस आहे त्यामुळे तिथे भेटूया. आता शेवटचा प्रश्न तो माईक वरती द्या. असा होता की मी विजुंबे ग्रामपंचायत मधून आहे. ग्रामपंचायत मध्ये या पुनर्विकास संदर्भामध्ये काही स्कीम आहेत का आणि त्या आपण ग्रामपंचायत माध्यमांमध्ये त्या ठिकाणी आपण आम्हाला जाणू शकतो का? याच्यामध्ये ही स्कीम आहे ती शहरात मॅक्सिमम लागू राहील. कारण बिल्डिंग काय गावात आपण मोठं उभं करत नाही. आता इथे तुमचं शहर वाढले म्हणून आपण पहिल्या फेजमध्ये जे महापालिका क्षेत्र आहे जिथं खरंच लोकांची गरज आहे, हे झालं की आपण तालुका स्तरावर नगरपालिका क्षेत्रात जातोय. कारण तिथे छोटी आहे आणि नैनामध्ये असते तर MMRD रिजन मध्ये आहे का तुम्ही? MMRD मध्ये आहे ना, तुम्हाला लागू होती काय प्रॉब्लेम? माईक वरती द्या. आपल्या सगळ्यांना जय श्री कृष्ण. आमच्या सोसायटीचा 2015 पासून चालू झाले, 2025 झाले तरी मी काही केलं नाही. 6 जागी आम्ही त्यांना हरवलेलं आहे. आता 3 कमिटी बदलली. पहिली कमिटी होती तेव्हा ते एंटर झाले, नंतर त्यांनी 5 वर्ष 6 वर्ष काही लक्ष दिलं नाही. मग याकडे त्यांनी सगळं केलं, ते राहू द्या, ते फार मोठं प्रकरण आहे. पण आताची कमिटीने चक्क खोटं बोलून खोटे ठराव घेतले. त्या खोटे ठरावाला आम्ही AR मध्ये सांगितलं, तुम्ही सांगितलं तसं, फक्त आमची उपस्थिती होती तसं. त्यांनी सांगितलं सर्वानुमते हे ठराव मान्य आहे आणि रिडेव्हलपमेंट एग्रीमेंट मारलं बिल्डर. आता त्यांना आम्ही पनवेल कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे, बॉम्बे कोर्टमध्ये सगळीकडे. तर आम्हाला सहाय्यक निबंधकांनी सांगितलं तुम्ही अलिबागला जा, म्हणून आम्ही अलिबागला पण दाखल केलेला आहे. म्हणजे आमचा मानसिक त्रास असा झालाय का मी अगदी फिट डॉक्टरकडे कधी गेली नाही तरी पण आता स्लाईट मला डायबिटीस आलेला आहे. या सगळ्यांचा उपाय हा स्वयं पुनर्विकास आहे. कारण 2 जमाती फसवणारे असतात. एक म्हणजे बिल्डर, हा त्याच्यासाठी आम्ही नसतो, तुमच्या चेअरमन सेक्रेटरी किंवा लीडरला ताब्यात घेतो, खोट्या नाट्या सह्या करतो आणि तुम्हाला लटकवून ठेवतो. तो एक वकील नेमतो, त्याला फी देतो, तो भिडत राहतो आणि आपण कॉन्ट्रीब्युशन काढून वकील 10-20 वर्ष लढतो. या सगळ्याचा जालिम उपाय म्हणजे स्वयं पुनर्विकास. इथे फसवणार कोणाला आणि कोण फसवणार त्यासाठी तुम्ही वैयक्तिक त्या आमदार साहेबांकडे आम्ही याविषयी दरेकर साहेब आपण सत्य बोलला याबद्दल आपलं धन्यवाद. मनातलं बोलला, मनातलं एक मिनिट सर, मी घाटावरून आलोय सर, घाटावरून आलोय. एक मिनिट सर, घाटावरून आलोय. आमची कंपनी सोसायटी जे आम्ही डेव्हलप करतोय 3 वर्ष 18 पासून आम्ही ठराव या बिल्डरचा बिल्डर येतात. आता आम्ही स्वयं विकासासाठी जातोय, तर आम्हाला पॉसिबल आहे का? घाटावरून आलोय. असं आहे की इथे सगळं उत्तर ते देऊ शकणार नाही, तुम्ही तुमचा मुद्दा मांडला. त्यामुळे आपल्याला आता विनंती अशी आहे की लेखी तुम्ही सरकारी रजिस्ट्रारने अधिकाऱ्यांचे जे विषय आहेत ते तुम्ही एका राज्यमंत्री आपल्या सरकारचे पंकज गोयल, पंकज हे प्रशासनाच्या तुमच्यासाठी
आणि तुम्हाला त्याच्यात मदत करू. मी सर्वांना विनंती करतो आपले वैयक्तिक प्रश्न यासाठी फेडरेशनची स्थापना झालेली आहे, त्या फेडरेशनच्या माध्यमातून आपण हे प्रश्न मांडावेत. आज इथे पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वतीने सोसायटी